विठुराया देशपांडे नेतृत्वाच्या सूत्रामध्ये स्वातंत्र्याचे जनांदोलकाला प्रति पटन लेखा वरिष्ठ विश्वनेता शहासिंह शिवशिष्या भद्रा भगवान राजमुद्रा भगवा झेंडा नेतृत्वाचे शिक्षण स्वराज्याची संकल्पना करणारे स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज जगाच्या इतिहासाच्या पराक्रमाला कार्यकर्तृत्वाला तोड नाही आणि ज्यांचा जय जयकार मोठ्या भक्तिवान आनंद आणि उत्साहाने आपण करतो असे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी आपल्या देशाला न्याय स्वातंत्र्य समता बंधुभाव महिलांचं संरक्षण महिलांना स्वातंत्र्य मिळावं यासाठी सगळं आयुष्य समर्पित केलं ते तथागत गौतम बुद्ध वर्तमान महावीर प्राचीन काळामध्ये ज्या ज्या महामानवांनी सामाजिक राजकीय सांस्कृतिक परिवर्तन करण्यासाठी सगळं आयुष्य समर्पित केलं त्यामध्ये गुरु नानक आहेत, संत कबीर, महात्मा बसवण्णा, संत चक्रधर, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, ते संत तुकाराम महाराज आणि आधुनिक काळामध्ये त्यांनी सामाजिक परिवर्तनासाठी सर्वस्व पणाला लावलं ते महात्मा पुणे राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना प्रथमतः अभिवादन. आपल्या गावचं दैवत भारतातील महान तपस्वी विरक्त आणि संन्यस्त जीवन जगून आपल्या भक्ती मार्गासाठी भक्ती चळवळीसाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे बसवण्णांच्या काळातील सिद्धरामेश्वराच्या काळात समकालीन असणारे असे अलंप्रभू यांच्या देखील स्मृती विनम्र अभिवादन करतो. सन्मान्य विचारमंचावरती स्थानापन्न झालेल्या महाराष्ट्रातील नामवंत कवयित्री ज्यांनी आपल्या साहित्याच्या आणि कवितेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या साहित्यासाठी मोलाचे योगदान दिलेलं आहे ते आपल्या भूम तालुक्याच्या कन्या आणि महाराष्ट्रातील कवयित्री अलकाताई सपकाळ. या व्याख्यानमालेचे आयोजक ज्यांनी देशसेवा आणि समाजसेवा यासाठी आपलं आयुष्य समर्पित केलेलं आहे ते कॅप्टन अजयजी मनसुखे. मिलिटरीतले लोक खूप प्रामाणिक असतात, सरळ असतात आणि निष्ठावान असतात. त्या मिलिटरीमध्ये त्यांना निष्ठा शिकवली जाते, देशसेवा शिकवली जाते, समाजसेवा शिकवली जाते आणि मिलिटरीतले जे लोक असतात, मिलिटरीतले सैनिक असतील, सामान्य सैनिक, ते मिलिटरीतले कॅप्टन असतील, ब्रिगेडियर असतील, हे अत्यंत समर्पित भावनेने काम करत असतात. आणि कॅप्टन अजयजी यांनी देशासाठी आपल्या आयुष्यातील अत्यंत मोलाचे 7 वर्ष दिले. सेवा काळ संपल्यानंतर ते आले आणि नंतर आपल्या ग्रामभूमीसाठी त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये योगदान दिलेलं आहे. आणि म्हणून मला नेहमी वाटतं जे कर्तृत्वान असतात ते कधी सेवानिवृत्त होत नसतात. ज्यांची वृत्ती चांगली त्यांची निवृत्ती सुद्धा चांगली आणि कर्तृत्वान लोक कधी सेवानिवृत्त होत नसतात. गुंजाळ सर आहेत, गायकवाड सर आहेत, असे अनेक मंडळ आहेत आपल्या भूम शहरातील की जे त्यांना अत्यंत मनापासून साथ देत जातात. अजयजी मनसुखे यांच्यासाठी आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. आपल्याकडे तपश्चर्या नावाचा शब्द आहे, ते खूप महान तपश्चर्या केलेली आहे. तपश्चर्या म्हणजे काय? तप म्हणजे काय? 12 वर्ष पूर्ण झालेल्या कालखंडाला एक तप म्हणतात. आणि एखादं काम तुम्ही सतत 12 वर्ष करत असाल तर ते काम पूर्ण करणाऱ्याला तपस्वी म्हटलं जातं. कॅप्टन अजय मनसुखे हे तपस्वी. आजच्या जमान्यामध्ये व्याख्यानमाला आयोजित करणं, व्याख्यानाचं नियोजन करणं, व्याख्यानमालेसाठी लोकांना निमंत्रित करणं आणि लोकांनी येऊन बसणं हे खूप कठीण काम झालंय. पूर्वीच्या काळामध्ये व्याख्यानासाठी 5,000, 2,000, 3,000 लोक यायचे. 20 वर्षापूर्वी, 25 वर्षापूर्वी, 50 वर्षापूर्वी आमचे मित्र माननीय अशोकजी मस्कर आहेत, डॉक्टर किशोर गव्हाणे सर आहेत, त्याचबरोबर माझ्यासोबत प्राध्यापक शिंदे सर, विलासजी, संतोषजी परपती, मान्यवर मंडळी आलेले आहेत. महाराष्ट्रावर आपण पाहत होतो एकेकाळी 25-30 वर्षापूर्वी, 40 वर्षापूर्वी व्याख्यानमालेसाठी गर्दी असायची. पण आता व्याख्यानमालेसाठी गर्दी का कमी झाली? मी या ठिकाणी सावित्रीबाई सभागृहामध्ये खूप चांगली गर्दी आहे, मोठ्या संख्येने भूममध्ये लोक आलेले आहेत, याचा मला अभिमान वाटतो. मी पुण्याचं सांगतो, पुण्यात किती लोक असतात वाटतात? पुण्यात किती लोक असतात व्याख्यानमालेसाठी? खूप कमी लोक असतात, 50, 100, 200. सभागृह पण भरत नाही. अशी परिस्थिती असताना भूम सारख्या गावामध्ये, शहरामध्ये तुम्ही चांगल्या संख्येने आलेला. काय झालंय आता अलीकडच्या काळामध्ये सगळे लोक युट्यूब वरती तुम्हाला जगातला कोणताही वक्ता, कोणताही कवी
कोणताही चित्रपट YouTube वरती सहज उपलब्ध आहे. त्यामुळे वयोवृद्ध लोक, मध्यमवर्गीय, तरुण, लहान मुलं सुद्धा मोबाईलवरती असतात. व्हॉट्सअप, फेसबुक, त्यानंतर ट्विटर, इंस्टाग्राम सगळे माध्यम आपण वापरतो. या सोशल मीडियामुळे काय झालं, व्हॉट्सअप, फेसबुकमुळे जग जवळ आलं. जगात तुम्ही कोणाशी कधी संपर्क करू शकता. म्हणजे मोबाईलवरून तुम्ही आपल्या आत्मसख्याला युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये, दुबईमध्ये, जपानमध्ये आपले नातेवाईक असतील, मुलगा असेल किंवा कोणी असेल, आपली सून असेल किंवा आपली मुलगी असेल, त्यांना तुम्ही व्हिडिओ कॉलिंग, व्हॉट्सअप कॉलिंग करून बोलू शकता. म्हणजे जग जवळ आलं. पण जवळचे लोक दूर गेले. 4-5 लोक जर काही एकत्र येत असतील, रेल्वेमध्ये, एसटी मध्ये, स्टँडवरती, स्टेशनवरती, चौकामध्ये, सगळे आपापल्या मोबाईलमध्ये व्यस्त असतात. तुम्ही पहा, कॉलेजमध्ये, गार्डनमध्ये सगळेजण आपापल्या मोबाईल होते. एक काळ असा होता की आपण एसटीने किंवा रेल्वेने प्रवास करायचो आणि त्यावेळेस शेजारच्या बरोबर आपल्या गप्पा व्हायचे. एसटी मध्ये, रेल्वेमध्ये, तुमचं गाव कुठलं, पीक पाणी कसं आहे, शिरसा वाटलेल्या ज्वारी कशी आहे, तुरी कशा आलेले का, अशा गप्पा व्हायच्या ना पूर्वी आपलं. म्हणजे एसटी मध्ये, रेल्वेमध्ये सहज ओळख व्हायची, कारण मोबाईल नव्हता. आता मोबाईल आल्यामुळे एसटी मध्ये, रेल्वेमध्ये, विमानामध्ये प्रत्येकाकडे मोबाईल. शेजारी माकड बसलं का माणूस बसलं तरी आपण पाहत नाही. लहान मुलं सुद्धा, ज्यांचं 1 वर्षाचं आहे, 2 वर्षाचं, 3 वर्षाचं, अशी मुलं मुली सुद्धा हातात मोबाईल दिल्याशिवाय नाश्ता करत नाही, जेवण करत नाही, काही खात नाही. हॅबिच्युअल. हा खूप धोका आहे भविष्य काळामध्ये. मी काही मोबाईलचा, सोशल मीडियाच्या विरोधात नाही. चांगल्या कामासाठी मोबाईलचा जरूर वापर केला पाहिजे. कोणाला ट्रोल करण्यासाठी, कोणाला बदनाम करण्यासाठी, 2 समाजामध्ये तणाव निर्माण करण्यासाठी, एखाद्या व्यक्तीचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी मोबाईलचा कधी वापर करू नये. मोबाईल हे दुधारी हत्यार आहे. याचा चांगला वापर करता येतो आणि चुकीच्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीने त्याचा वापर केला पाहिजे. पण आज प्रत्येक जण मोबाईलवरती. मानस तज्ञांचं असं मत आहे, एखाद्या व्यक्ती 1 तासापेक्षा जास्त वेळ जर का मोबाईलशिवाय राहू शकत असेल तर तो निरोगी आहे. पण तुम्ही 1 तास जर का मोबाईलशिवाय राहू शकत नसाल तर तुम्हाला मजबूत डॉक्टरकडे जाण्याची खूप गरज आहे. मानस उपचार तज्ञाकडे जाण्याची खूप गरज आहे. आणि म्हणून मला खूप भीती वाटते, अलीकडच्या काळामध्ये लहान मुलं, तरुण मुलं, मुली, वयोवृद्ध व्यक्ती सुद्धा मोबाईलमध्ये आहेत. नवरा बायको सुद्धा घरी पहा, नवरा बायको पण मोबाईलवरती सतत. मला तर अशी भीती वाटायला लागली की आणखी 10-20 वर्षांनी नवरा बायको एकमेकाला म्हणतील, तुम्हाला कुठं पाहिल्यासारखं वाटतं, अशी परिस्थिती येईल. हा धोका आहे. सोशल मीडियामुळे संवेदनशीलता, आपुलकी, माणुसकी, प्रेम, चर्चा, सुसंवाद, डिबेट हे कमी होत चाललंय आणि धोका आहे. आणि म्हणून आपल्या लोकांना असं वाटतंय की सगळे प्रश्न मोबाईलवर शिवाय सुटू शकतात, पण असं नाही. आपल्याकडे जर का लाईट नसेल, नेटवर्क नसेल, डिस्चार्ज मोबाईल झाला असेल तर तुम्ही अनुभवा, 1 दिवस मोबाईल शिवाय तुम्ही राहा. खूप आनंददायी जीवन आहे. समाजातील पण खूप माणसं चांगली आहेत, निसर्ग पण खूप चांगला आहे. आणि म्हणून यासाठी अशा पद्धतीने जर का लहानपणापासून वयोवृद्धापर्यंत सगळे मोबाईलच्या आहारी गेले तर भविष्य काळामध्ये शास्त्रज्ञ निर्माण होणार नाही. सायंटिस्ट नसतील तर समाजाला दिशा देणारे लोक निर्माण होणार नाहीत. कारण मोबाईल तुमची क्रिएटिव्हिटी, नवनिर्मितीची क्षमता संपवतो. आणि आपला देश, आपली संस्कृती, आपला इतिहास जर का जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही जिवंत असलं पाहिजे, तुम्ही सक्षम असलं पाहिजे, तुम्ही संवेदनशील असलं पाहिजे, तुम्ही जागरूक असलं पाहिजे. आणि आपला इतिहास आणि वारसा हा प्रेरणा निर्माण करणारा आहे. आपल्या देशाला जसा भूगोल आहे तसा वैभवशाली इतिहास सुद्धा आहे. आणि इतिहास काय करतो, जे झोपलेले असतात त्यांना जागं करतो, जे जागे असतात त्यांना उभं करतो, जे उभे असतात त्यांना चालतं करतो. आणि चालणाऱ्याच्या खांद्यावरती स्वाभिमानाचं, स्वावलंबनाचं, स्वातंत्र्याचं आणि परिवर्तनाचं निशाण देतो. म्हणून आता इतिहासाची गरज आहे. आज आपल्याकडचे काही लोक म्हणतात की तुम्ही लोकांना आजचे प्रश्न वेगळे आहेत, तुम्ही लोकांना इतिहासाचे का घेऊन चालला. आज इतिहासाची गरज नाही असं म्हणणारे काही लोक आहेत. त्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, जो समाज, जो देश, जे राष्ट्र आपला खरा इतिहास विसरतो
तो देश कधीच इतिहास घडवू शकत नाही. आणि त्या चुकीचा इतिहास सांगून आपलं गुलाम बनवलं जातं. गुलामीतून बाहेर पडायचं असेल तर आपला वैभवशाली इतिहास माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. इतिहास कशासाठी असतो? इतिहास मारामारी करण्यासाठी नसतो. इतिहास हा जाती धर्मामध्ये द्वेष निर्माण करण्यासाठी नसतो. इतिहास हा समाजामध्ये संघर्ष निर्माण करण्यासाठी नसतो. इतिहास हा समाजाला गुलाम बनवण्यासाठी नसतो. तर इतिहास हा परिवर्तनासाठी असतो. इतिहास हा बदलासाठी असतो. इतिहास हा मानवमुक्तीसाठी असतो. जो समाज इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही. इतिहास हा इतिहासात रमण्यासाठी नसतो, तर इतिहासातून लढा घेऊन वर्तमान काळावरती मात करून भविष्यकाळ जिंकण्यासाठी इतिहास असतो. इतिहास हा भूतकाळ आणि वर्तमान काळ याचा सुसंवाद असतो असे अनेक इतिहासकार म्हणतात. भूतकाळ आणि वर्तमान काळ याचा सुसंवाद असतो आणि भविष्यकाळ जिंकायचा असेल तर तुम्हाला इतिहासाची गरज आहे. आणि म्हणून इतिहासावरती व्याख्यान, इतिहासाचं प्रबोधन, इतिहासाची माहिती का असणं गरजेचं आहे? कारण इतिहास काळामध्ये ज्या मानवानी, ज्या महापुरुषांनी आपल्यासाठी कष्ट केलं, त्यांनी काय काम केलं, कशासाठी काम केलं, ते ज्ञान होणं अत्यंत गरजेचं आहे. बुद्ध आणि महावीराचा वैभवशाली इतिहास आपल्याला आहे. साधू संतांचा इतिहास आपल्याला आहे. शिवछत्रपतींचा, महाराणा प्रतापांचा इतिहास आपल्याला आहे. सिंधू संस्कृतीचा इतिहास आहे आपल्याला. आपल्याला संत नामदेवाचा, तुकारामांचा, ज्ञानदेवाचा, चोखोबारायांचा, जिजामातेचा, सावित्रीबाईचा, अहिल्याबाईचा, ताराराणीचा, रमाईचा, असा अनेक कर्तृत्ववान महिलांचा देखील इतिहास आपल्याला आहे. आणि इतिहास हा फक्त एका विशिष्ट जातीचा असतो, एखाद्या घराण्याचा असतो, एखाद्या महापुरुषाचा असतो असं नव्हे. इतिहासामध्ये असे अज्ञात अनेक लोक आहेत की ज्यांनी संघर्ष केला, तर हातावरती प्राण घेऊन लढा दिला. अनेक व्यक्तीची इतिहासामध्ये नोंद पण झालेली नाही. इतिहास हा घडवणाऱ्यांचा असतो का लिहिणाऱ्यांचा असतो? इतिहास हा घडवणाऱ्यांचा असतो. पण घडवणाऱ्यांनी तो नाही लिहिला किंवा त्यांच्या अनुयायांनी नाही लिहिला तर तो लिहिणाऱ्यांचा होतो. इतिहास जसा घडवणं महत्वाचं आहे तसंच इतिहास लिहिणं सुद्धा महत्वाचं आहे. जसं महात्मा फुले देखील म्हणाले होते, इतिहास काळामध्ये घडून गेलेल्या घटना त्या चांगल्या असतील, वाईट असतील, त्या सगळ्या इतिहासाच्या पटलावरती आल्या पाहिजेत असा देखील विचार महात्मा ज्योतिराव फुले यांनी म्हटला होता. आपल्या ज्ञात भारतीय इतिहासाची सुरुवात हरप्पन सिव्हिलायझेशन, ज्याला सिंधू संस्कृती म्हणतो, त्या सिंधू संस्कृतीतून आपल्या देशाची इतिहासाची, ज्ञात इतिहासाची सुरुवात होती. तर कुठे इतिहास होता, इतिहास नाही असं नाही. इतिहास पूर्व काळामध्ये देखील इतिहास होता आणि त्याचा वेळ प्राच्य विद्यापंडित शरद पाटील यांनी घेतलेला आहे. इतिहास पूर्व काळातील अनेक महापुरुष आहेत. शंभू महादेव शंकर हा भारताच्या ज्ञात इतिहासाचा आद्य महापुरुष आहे. आपल्या देशात कोणत्या गावात जावा तुम्ही, तुम्हाला महादेवाचं मंदिर दिसेल. कोणत्याही शहरामध्ये जावा तुम्हाला महादेवाचं मंदिर आहे. मग तो ओंकारेश्वरच्या नावाने आहे, माणकेश्वराच्या नावाने आहे, गुंडेश्वराच्या नावाने आहे, येवतेश्वराच्या नावाने आहे, असे वेगवेगळ्या नावाने महादेव आहे. ज्ञात इतिहासाचा आद्य महापुरुष म्हणजे महादेव. आपण शंभू महादेवाचं एक शिल्प पाहिलेलं असेल, शंकर पार्वतीचे शिल्प, अर्धनारी नटेश्वर. काय त्याचा अर्थ आहे? अर्ध शरीर पुरुषाचं आणि अर्ध शरीर स्त्रीचं. असं वास्तवात आहे का? असं वास्तवात व्यक्ती नाही ना. अर्ध शरीर पुरुषाचं, अर्ध शरीर महिलेचं असं जगात कुठेही नाही. मग याचे इंटरप्रिटेशन, याचा अर्थ काय? अर्धनारी नटेश्वर, अर्ध शरीर पुरुषाचं, अर्ध शरीर महिलेचं. याचा अर्थ असा आहे की शंभू महादेव हा स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कर्ता होता. जेवढे अधिकार पुरुषाला दिले पाहिजे तेवढेच अधिकार स्त्रियांना दिले पाहिजे, या विचाराचा आपला शंभू महादेव होता. आणि त्या शंभू महादेवाची आराधना आपण करतो, पिंडीची पूजा करतो. शंकराच्या पिंडीची पूजा आहे. पिंड काय आहे? लिंग पूजा आहे. लिंग हे फक्त पुरुषाचं नव्हे तर स्त्रीचं सुद्धा आहे. स्त्री पुरुषाच्या लिंगाची पूजा आपण करतो. त्याच्याकडे तुम्ही अश्लील नजरेने पाहू नका, तर क्रिएशन, क्रिएटिव्हिटी, नवनिर्मितीची क्षमता, म्हणून सृजनशीलतेचं लक्षण आहे त्या. आणि त्या सृजनशील लक्षण म्हणून पिढ्यानपिढ्या आपण शंभू महादेवाची, शंकराची पूजा या भारत भूमीमध्ये केली जाते. म्हणजे सृजनशीलतेशी संबंधित स्त्री पुरुष समानतेचं प्रतीक असणारा हा शंभू महादेव आपला आद्य महापुरुष आहे. सिंधू संस्कृतीच्या उत्खननामध्ये अनेक मूर्त्या सापडलेल्या आहेत, वेगळ्या मूर्त्या सापडलेल्या आहेत. डान्सिंग गर्ल सापडलेले आहे, वृक्ष सापडलेला आहे, लिंग पूजा सापडलेली आहे, वृक्ष पूजा आपल्याला त्याचे पुरावे मिळालेले आहेत.
पण सिंधू संस्कृतीमध्ये सर्वाधिक मूर्त्या कशाच्या सापडलेल्या आहेत तर महिलांच्या. सर्वाधिक मूर्त्या महिलांच्या सापडलेल्या आहेत. याचे इंटरप्रिटेशन, याचा अन्वयार्थ अभ्यासकांनी, इतिहासकारांनी, इंडोलॉजिस्ट आणि आर्किओलॉजिस्टनी काय काढलेलं आहे की जगामध्ये सुरुवातीला स्त्री सत्ताक संस्कृती होती. जगामध्ये सुरुवातीला पुरुष प्रधान संस्कृती नव्हती तर स्त्री प्रधान संस्कृती होती. गावाची प्रमुख महिला असायची, घराची प्रमुख महिला असायची, राज्याची प्रमुख स्त्री असायची. कल्पना करा तुम्ही, गावाची प्रमुख, नगराध्यक्ष, सरपंच महिला, कुटुंबाची प्रमुख महिला, राज्याची प्रमुख महिला, चौकात बसणाऱ्या मुली महिला, मुलं मुकाट्याने चाललेले आणि मुली त्या मुलांची टिंगल करतात. असं चित्र कसं दिसेल तुम्हाला? असा काळ होता. जगामध्ये सुरुवातीला स्त्री प्रधान संस्कृती होती. केवळ भारतात नव्हे, सीतेचा शोध स्त्रियांनी लावला. शरद कटकांचं पुस्तक आहे राष्ट्राची गुलाबी, वर्ल्ड फेमस बुक आहे. डी.डी. कोसंबी नावाचे खूप मोठे इतिहासकार म्हणून डी.डी. कोसंबी, त्यांचं पुस्तक आहे, ग्रंथ आहे मोठा, मीथ अँड रियालिटी. मूळ इंग्लिश मध्ये पुस्तक आहे, त्याचा मराठी अनुवाद आपल्याकडे लेखक आणि वास्तवता. या सगळ्या अभ्यासकांनी काय सांगितलं? सुरुवातीला स्त्री सत्ताक संस्कृती होती. मनुष्य प्राणी भटक्या अवस्थेमध्ये होता. मानव कसा होता? भटकणारा. जसं हत्ती, घोडा, उंट, सिंह, कुत्र, मांजर, गाढव, डुक्कर भटकतात ना. ते सिव्हिलाइज्ड झाले नाही. ज्या पद्धतीने इतर पशु पक्षी प्राणी भटकतात तसाच मनुष्य प्राणी सुद्धा भटकणाराच होता. डार्विन म्हणतो, अँथ्रोपॉलॉजिस्ट मोठा, ज्यांनी मानवी उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. डार्विन म्हणतो जगामध्ये कोणताही सजीव स्वतंत्रपणे तयार झालेला नाही. प्रत्येक मानव, प्रत्येक सजीव उत्क्रांत होत आलेला आहे. समजलं? डार्विन काय म्हणतोय की कोणताही सजीव हा स्वतंत्रपणे निर्माण झालेला नाही. मग तो घोडा असेल, हत्ती असेल, चिमणी असेल, पोपट असेल, आंब्याचं झाड असेल, लिंबाचं झाड असेल किंवा मनुष्य प्राणी असेल, हा निसर्गामध्ये स्वतंत्रपणे तयार झालेला नाही. आता बाबा निसर्गामध्ये एकदम माणूस तयार झाला, एकदम हत्ती तयार झाला, एकदम घोडा तयार झाला, एकदम आंब्याचं झाड तयार झालं, असं झालेलं नाही. तर प्रत्येक सजीवा विशिष्ट काळामध्ये उत्क्रांत होत आला. सुरुवातीला एकपेशीय अमिबा होता, तो बहुपेशीय झाला. सुरुवातीला तो जलचर होता, नंतर उभयचर झाला, नंतर झाडावरती चढला, नंतर जमिनीवरती आला, नंतर त्याला पंख आले, हवेमध्ये फिरू लागला, काही सजीव झाडे झाली. असा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत हा डार्विनने मांडला. त्याला जगमान्यता वैज्ञानिक क्षेत्रामध्ये. माणूस उत्क्रांत होत आलेल्या एकपेशीपासून तो आता इथपर्यंतचा टेक्नोक्रॅट मानव, तंत्रज्ञानामध्ये पारंगत मानव. याचा सुद्धा प्रवास कसा आहे? ॲस्ट्रोपॅथिकल, होमोइरेक्टस, निएंडरथल, होमोसॅपियन. आज आपण होमोसॅपियन आहोत. 40 लाख वर्षाचा प्रवास आहे मानवाचा. म्हणजे मानवासारखा प्राणी दिसायला लागला तो प्रवास कधीपासूनचा? 40 लाख वर्षाचा. त्याच्या पलीकडे पण मानव आहे, वेगळ्या फॉर्म मध्ये. या फॉर्म मध्ये मानव कधी आला तर सुमारे 40 लाख वर्षापूर्वी. तुम्ही शालेय अभ्यासक्रमामध्ये 4थी, 5वी, 6वीला चित्र पाहिलं असेल. मानवापासून मानव पाहिले का चित्र? ॲस्ट्रोपॅथिकल, होमोइरेक्टस, निएंडरथल, होमोसॅपियन. आज आपण होमोसॅपियन आहोत. 40 लाख वर्षापूर्वी माणूस जसा होता तसा आज आहे की नाही? 40 लाख वर्षापूर्वी तो निसर्गामध्ये राहत होता इतर प्राण्यासारखा. ऊन, वारा, पावसापासून रक्षण व्हावं यासाठी त्याची त्वचा जाड होती, त्याला भरपूर केस होते. कारण ऊन, वारा, पाऊस, बर्फ, थंडी यापासून रक्षण व्हावं यासाठी त्याला जाड त्वचा होती, भरपूर केस होते. शेतीचा शोध लागला, स्त्रियांनी शेतीचा शोध लावला, घराची निर्मिती केली आणि निसर्गामध्ये भटकणारा मानव घरात आला. त्याच्या संरक्षणाची जबाबदारी, ऊन, वारा, पावसापासून संरक्षणाची जबाबदारी घराने घेतली. आज आपण आरसीसी बंगल्यात राहतो, मोठमोठ्या वाड्यात राहतो. ऊन, वारा, पावसापासून रक्षण व्हावं यासाठी छत्री वापरतो. इग्लूमध्ये मानव राहू लागला, गाडीमधून फिरू लागला, 4 चाकी गाडीतून. ऊन सण व्हावं छत्री वापरू लागला. त्यामुळे अडॉप्टेशन नावाची पिढी आहे. म्हणजे माणूस हा निसर्गाला अडॉप्ट करतो. जसं घराची निर्मिती झाली, त्याला ऊन, वारा, पावसापासून रक्षण करण्याची जबाबदारी आता त्याच्या केसावरती आणि त्वचेवरती राहिली नाही,
त्याची त्वचा कशी झाली, स्किन सॉफ्ट झाली, एकदम मऊ. केस गेले, पूर्ण केसावर होता ना प्राणी, आता केस गेले. 1,00,000 वर्षानंतरचा माणूस कसा असेल? माणसाला खालच्या पायाचे तळवे नसतील, कारण माणसाला चालावं लागत नाही ना, कधीवाद बसून आहे माणूस. पूर्वीच्या काळामध्ये 20 किलोमीटर 25 किलोमीटर दिवसात सण चालायचा. आता लोक अभिमानाने सांगतात आम्ही रोज 4 किलोमीटर चालतो, पण 90% लोक चालतच नाही. त्यामुळे अँथ्रोपॉलॉजिस्ट मानसशास्त्रज्ञांचं मत असं आहे, 1,00,000 वर्षांनी खालचे पाय नसतील, तळवे नसतील, डोके एवढं असेल. विचार खूप करतो ना, पोट असं एवढं असेल, खूप खातो ना, मॅगी, लेस, कुरकुरे, फास्ट फूड, चहा पितो भरपूर, फास्ट फूड खातो, त्यामुळे पोट मोठं असेल, चालणार नाही, त्याचे खालचे पाय नसतील आणि केसाचा उपयोग नाही. त्यामुळे 1,00,000 वर्षांनी मानवाला 0 केस असतील, कुठेही केस नसेल. त्यामुळे ज्यांच्या डोक्याला केस नाही ती मानवातील अपडेट व्हर्जन आहे, असं समजा. अपडेट व्हर्जन, त्या माणसाला केस नाही, अपडेट. इट इज रिअल फॅक्ट. हे अँथ्रोपॉलॉजिस्टने सांगितलेलं. मानवाचा प्रवास कसा झालेला आहे पहा. शिफ्टी होती आपल्याला, का शिफ्टी होती आणि का गेली? तो जेव्हा उत्क्रांत झाला, तो झाडावरती राहू लागला, त्याला झाडावरचं अन्न मिळायचं, झाडावरची फळं फुलं त्याला खायला मिळायची आणि या झाडावरून त्या झाडावर उडी मारण्यासाठी, बॅलन्स करण्यासाठी त्याला शिफ्टी होती. बॅलन्स. पंख का असतात विमानाला, हेलिकॉप्टरला बॅलन्स. तसं मानवाच्या बॅलन्सिंगसाठी, समतोलासाठी त्याला शिफ्टी होती. तो जेव्हा जमिनीवरती उतरला झाडावरून खाली, ते काही 1-2 वर्षात गेलेले नाही, लाखो वर्ष गेले त्या काळात. त्याला जेव्हा खात्री पटली की जमिनीवरती सुद्धा आपल्याला अन्न मिळू शकतो आणि त्यामुळे त्याला सवय जमिनीची लागली, तो झाडावरती चढायचा संपला आणि त्यामुळे त्याची शेफ्टी गेली. आता शेफ्टी आहे का आपल्याला? नाही. शेफ्टीची खून आहे आपल्याला. डॉक्टर सांगतील, तुम्हाला ऑर्थोपेडिक्स सांगतील, हाडाचे डॉक्टर, त्यांना भेटा. आपल्या पायाच्या गुडघ्यापासून 2 हाडं असतात, जसं कोपरापासून 2 हाडं असतात. टिबिया फिब्युला, गुडघ्यापासून खाली टिबिया फिब्युला आणि अल्ना, रेडियस आणि अल्ना, अशी 2 हाडं असतात, 2 बोन असतात. तसंच गुडघ्यापासून पण 2 बोन असतात, टिबिया आणि फिब्युला. कशासाठी? तर आपण जेव्हा चालतो, पळतो, डोंगरावरती चढतो, त्यामुळे त्याला सपोर्टसाठी एक टिबिया नावाचं हाड आहे. टिबिया आणि फिब्युला 2 जुडे हाडाची गुडघ्यापासून खाली. मी अँथ्रोपॉलॉजीमध्ये असं वाचलं होतं की अलीकडच्या काळामध्ये काही माणसांमध्ये टिबिया ॲब्सेंट आहे, गैरहजर आहे. का? माणसाचं चालणं थांबलं, किल्ल्यावरती चढणं, डोंगरावरती चढणं, पळणं कमी झालं. त्यामुळे काही व्यक्तींमध्ये टिबिया नावाचं एक हाड ॲब्सेंट आहे. मग मी वाचलं होतं पुस्तकामध्ये अँथ्रोपॉलॉजीच्या, एक नामवंत डॉक्टर आहे हेमंत मगर, पुण्यामध्ये नामवंत ऑर्थोपेडिक आहे. त्यांचं बारामती, सातारा, फलटण आणि पुणे असे हॉस्पिटल आहेत, नामवंत जगप्रसिद्ध डॉक्टर आहेत ऑर्थोपेडिक मधले. आणि VIP जे महाराष्ट्रातले नेते आहेत त्यांचे सुद्धा ऑपरेशन त्यांनी केलेले आहेत. डॉक्टर हेमंत मगर यांना मी विचारलं एकदा कार्यक्रमाला भेटल्यानंतर, डॉक्टर साहेब मी असं वाचलंय की टिबिया नावाचं बोन जे गुडघ्यापासून खाली आहे, दोन बोन आहेत, टिबिया आणि फिब्युला, त्यातले एक बोन ॲब्सेंट असं मी पुस्तकात वाचलं. खरं आहे का? हो बोलले आहे. मी असे काही पेशंट पाहिलेले आहेत की ज्याने एक हाड नाही. का नाही? चालणं संपलं, पळणं संपलं, किल्ल्यावरती, डोंगरावरती, वेगळ्या ठिकाणी चढणं संपलं. म्हणून हे बदल आणि चेंजेस मानवामध्ये होतात. म्हणून या इतिहासामध्ये तुम्हाला मी घेऊन जात असताना जगामध्ये मानवाची प्रगती ऐतिहासिक काळामध्ये कशी झाली आणि मग जो सगळा स्त्रीप्रधान समाज होता जगामध्ये, कॉग्निटिव्ह रेव्होल्यूशन झाली 70,000 वर्षापूर्वी. 70,000 वर्षापूर्वी मानव तर्क करायला लागला, तर्क विचार. तर पूर्वी आता ज्या पद्धतीने वाघ असेल, सिंह असेल, मांजर असेल, कुत्रा असेल, एखाद्या वाघाला, मांजराला, कुत्र्याला तुम्ही जर विमानात टाकलं आणि त्याला युक्रेनला किंवा इस्रायलला पाठवलं तुम्ही, तर जाणार ना ते. पण माणसाला जर म्हटलं तुला इस्रायलमध्ये जायचंय का, तुला सगळं 5 स्टार हॉटेल देतो, बुकिंग करतो, माणूस जाईल का? युक्रेन मधला सगळा खर्च करतो, तुम्ही हॉटेल जाऊन राहा असं म्हणा, असं पण जाईल का? नाही जाणार. का? तर आपल्याला माहिती आहे ना, वर्तमानपत्रामध्ये आपण वाचतो आज युक्रेन मध्ये रशियाचं युद्ध सुरू आहे.
इस्रायल आणि गाझापट्टीमध्ये लेबनॉनचं युद्ध सुरू आहे, त्यामुळे तिथे जाणं सुरक्षित नाही. आपल्याला कसं समजलं? तर्क, रिझनिंग. आपण काय करतो? अनालिसिस करतो. इतर प्राण्याला बुद्धिमत्ता आहे, बुद्धी आहे, त्यांना पण ब्रेन आहे, पण त्यांच्याकडे इंटरप्रिटेशन नाही, तर्क नाही, स्पष्टीकरण नाही, अन्वेषण नाही, अनालिसिस नाही. मानव प्राण्यामध्ये आणि इतर प्राण्यामध्ये काय फरक आहे? तर मानव प्राण्याला बिंदू आहे रिझनिंग, तर्क करणं, अन्वेषण करणं, इंटरप्रिटेशन करणं, विश्लेषण करणं. ही मानवाच्या बुद्धिमत्तेचं वैशिष्ट्य आहे, जे इतर प्राण्यांमध्ये नाही. ही कधीपासून आलं? 70,000 वर्षापूर्वी जगामध्ये मानव प्राण्यामध्ये कॉग्निटिव्ह म्हणजे बोधात्मक क्रांती झाली आणि तिथून मानव प्राणी रिझनिंग म्हणजे विचार करू लागला. आणि म्हणून माणूस हा आज रशियामध्ये, युक्रेनमध्ये किंवा इस्रायलमध्ये जाणार नाही, कारण तुम्ही तर्क करता. तो तर्क प्राणी करू शकत नाही. मग भटक्या अवस्थेतला मानवामध्ये क्रांती का झाली, इतर प्राण्यांमध्ये का झाली नाही? तर त्याचं कारण मानवामध्ये असणारी तर्क, रिझनिंग आणि बोधात्मक क्रांती, ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं कॉग्निटिव्ह रिव्होल्यूशन, बोधात्मक क्रांती मानवामध्ये झाली. म्हणून ही सिंधू संस्कृती उत्खननामध्ये सापडलेला इतिहास काय सांगतो? मदर गॉडेस, की जगामध्ये सुरुवातीला स्त्री सत्ताक राज्यव्यवस्था होती. मनुष्य प्राणी भटक्या अवस्थेमध्ये होता. शेतीचा शोध जगामध्ये प्रथमतः स्त्रियांनी लावला. म्हणून भटकणाऱ्या मानवाला खात्रीचं अन्न जगामध्ये कोणी दिलं? तर स्त्रियांनी दिलं. घराची निर्मिती जगामध्ये प्रथमतः स्त्रियांनी केली आणि गावाची निर्मिती स्त्रियांनी केली. पुरुषांपेक्षा स्त्रिया अधिक क्रिएटिव्ह असतात, अधिक हिंमतवान असतात आणि अधिक सृजनशील असतात, असं अभ्यासकांचं मत आहे, फेमिनिस्टांचं मत आहे. इंडॉलॉजिस्ट म्हणजे भारत विद्येचे जे अभ्यासक आहेत, डी.डी. कोसंबी, आर. शर्मा, उर्मिला थापर, शरद पाटील, राहुल साकुर्डे आहेत, हे जे मोठे अभ्यासक म्हणून दिले, त्या सगळ्यांनी मांडलेलं आहे. मग त्याचे पुरावे काय? आपण नवरात्र करतो, नवरात्र आपल्याकडे असतो, दसरा नवरात्र. नवरात्रामध्ये काय करतो? पहिल्यांदा घटस्थापना, धान्य पेरतो आणि 9 दिवस देवीचा उत्सव करतो. अंबाबाईचा, तुळजाभवानीचा, दुर्गेचा उत्सव करतो. का? शेतीचा शोध स्त्रियांनी लावला, तिच्या ऋणातून मुक्त झालं पाहिजे, त्या स्त्रियावरती आदर व्यक्त केला पाहिजे. ही भावना सबकॉन्शियस माइंड मध्ये म्हणजे मानवाच्या नेहमीमध्ये प्राचीन काळापासून आहे. पण शेतीचा शोध स्त्रियांनी लावला म्हणून आपण अंबाबाई, दुर्गा, तुळजाभवानी यांचा उत्सव करतो, धान्य करतो आणि दसऱ्याला त्याचं विसर्जन करतो नवरात्रामध्ये. ही परंपरा काय आहे? तर शेतीच्या स्त्रियांच्या प्रती असणारा आदरभाव. म्हणून अभ्यासकांनी लिहून ठेवलंय की सप्तसिंधूच्या खोऱ्यामध्ये निवृत्तीचं राज्य होतं. सिंधू नदीचं खोरं आहे. सिंधू, चिनाब, रावी, सतलज या नद्यांच्या खोऱ्यामध्ये सुरुवातीला निवृत्तीचं राज्य होतं. निवृत्ती ही स्त्री राज्याची आद्य महाराणी होती आणि त्या निवृत्तीच्या नावावरूनच नैऋत्य दिशा आलेली. नैऋत्य दिशा माहितीये का? अग्नी, नैऋत्य, वायू दिशाने. नैऋत्य ही दिशा प्रत्येक गावाच्या नावाला, 8 नावाला, दिवसाच्या नावाला, महिन्याच्या नावाला काही इतिहास आहे. जसा ऑगस्ट महिना सेंट ऑगस्टिन नावाचा संत होऊन गेला, त्या सेंट ऑगस्टिनच्या नावावरून आपल्याकडे ऑगस्ट महिना. जुलै महिन्यात जुलियस सीझर त्याच्या नावाने आपल्याकडे जुलै महिना. तसं निवृत्ती हे नाव जी सिंधू संस्कृतीची आद्य महाराणी होती निवृत्ती, तिच्या नावावरून आपल्याकडे नैऋत्य नाव आलं, नैऋत्य दिशा. ती सप्तसिंधूच्या खोऱ्याची महाराणी होती. उर्वशी, आता जी यमुना नदी, यमुनेच्या खोऱ्यामध्ये उर्वशीचं राज्य होतं. नर्मदा नदीच्या खोऱ्यामध्ये ताटकेचं राज्य होतं. ती ताटका तुम्हाला रामायण या महाकाव्यामध्ये दिसेल. सप्तसिंधूच्या खोऱ्यामध्ये जसं निवृत्तीचं राज्य होतं, तसं गोदावरीच्या खोऱ्यामध्ये शूर्पणखेचं राज्य होतं. शूर्पणखा म्हणजे तुमच्या डोळ्यापुढे काय उभं राहतं? 11 विक्राळ देहाची, सुपा संध्या कानाची, अगडगुंब देहाची शूर्पणखा जी रामायणाने सांगितलेलं आहे. ते चुकीचं आहे. ते शूर्पणखेचं जे वर्णन आहे इतिहासाला जोडून नाही. शूर्पणखा या शब्दाचा अर्थ या देशामध्ये प्रथमतः शरद पाटलांनी सांगितला पाणिनी व्याकरणाच्या आधाराने. शूर्प याचा अर्थ आहे, शूर्प म्हणजे सूप. आपण जे धान्य पाकडतो ते सूप. हाताच्या बोटाच्या सुंदर नखावरती लिहिलेल्या सूप धरून
धान्य पकडणारी गोदावरी खोऱ्याची तथा जनस्थान म्हणजे आताचं नाशिक या राज्याची महाराणी म्हणजे शूर्पणखा सुंदर होती, कर्तृत्वान होती, बुद्धिमान होती, स्त्री राज्याची महाराणी होती. तिला नंतरच्या काळामध्ये तिचे विकृतीकरण झालं, तिची बदनामी झाली. इंद्रायणीच्या खोऱ्यामध्ये मावळाईचं राज्य होतं. मावळाई, त्या मावळाई नावावरून मावळ नावाचा शब्द आला. मावळ पुणे जिल्ह्यामध्ये मावळ नावाचा तालुका आहे. मावळ नावाचं गाव तालुक्यामध्ये कुठेही नाही. त्या मावळ तालुक्याचं मुख्यालय म्हणजे हेडक्वार्टर वडगावला. वडगाव मावळ, तळेगाव दाभाडे. मावळ हा नावाचं गाव कुठेही नाही, तर तालुक्याचं नाव रेकॉर्डला मावळ तालुका. मावळ लोकसभा मतदारसंघ, मावळ विधानसभा मतदारसंघ, पण मावळ नावाचं गाव नाही. त्यांचं मुख्यालय वडगावला पुण्याच्या पलीकडे. तर मावळ हा शब्द मावळावरून आलेला आहे. मावळाई, मावळावरून मावळ हा शब्द आला. मावळा शब्द इतका प्रसिद्ध झाला की आज आपण म्हणतो शिवरायांच्या मावळ्याने किल्ला जिंकला, मावळे आले, मावळे गेले, मावळे खूप शूर, शूर आणि सरदार, मावळ्याने इतिहास घडवला. मावळा शब्द कुठून आला? मावळा शब्द मावळावरून आला. म्हणजे मावळा शब्द मूळ स्त्रीवाचक शब्द आहे, तो पुरुषवाचक नाही. पण तो पुरुषाने जो धारण केला, इतकी ती मावळा शूर पराक्रमी आणि इंद्रायणी खोऱ्याची महाराणी होती. पंचगंगेच्या खोऱ्यामध्ये अंबाबाईचं राज्य होतं कोल्हापूर. तेरणा आणि मांजराणीच्या खोऱ्यामध्ये तुळजेचं राज्य होतं. तुळजा, तुळजेचा अर्थ काय? तुला म्हणजे मोजणे, मापणे. आपल्या राज्याच्या उत्पन्नाचा भाग मोजून प्रजेला समान वाटप करणारी ती मांजराणी तेरणा खोऱ्याची महाराणी म्हणजे तुळजा. भवानी तिचं नाव नंतर आलं आणि त्या तुळजेची कॅपिटल म्हणजे राजधानी म्हणजे आपण तुळजापूर. ही तुळजा ही काय लोकप्रिय महाराणी आहे, कर्तृत्वान, जी प्रजेला समान वाटप करत होती, समान न्याय देत होती. आणि म्हणून या काही काल्पनिक देवता नाही, तुळजा, दुर्गा, अंबाबाई, भवानी ह्या कर्तृत्वान महाराणी होत्या, त्या स्त्री राज्याच्या महाराणी होत्या. हा झाला इतिहास. इतिहास कशासाठी असतो? इतिहास हा इतिहासात रमण्यासाठी नसतो. इतिहासातून घडवून वर्तमान काळावरती मात करून भविष्यकाळ जिंकण्यासाठी इतिहास असतो. आज आपण इतिहासातून काय शिकलो? आज आपल्या देशामध्ये स्त्री जन्माचं प्रमाण किती आहे? अत्यल्प आहे. आणि ते सिव्हिलायझेड वर्गामध्ये, आदिवासी भागामध्ये मुलींच्या जन्माचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे स्वतःला सुशिक्षित समजतात, विकास झाला समजतात, जिथं औद्योगिकरण जास्त आहे त्या ठिकाणी स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण जास्त आहे. आज आपल्या देशामध्ये ज्या काळामध्ये संसदेमध्ये स्त्री राज्याची संसद कशी होती, तर 100% स्त्रिया सदस्य होते ना स्त्री राज्याची. राज्याची प्रमुख स्त्री होती. पण स्त्रियांना असं वाटलं की आपण पुरुषाला संधी दिली पाहिजे, म्हणून स्त्री राज्याची 2 सभागृह झाली. एक संसद म्हणजे एक लोकसभा. सोप्यात उदाहरण सांगतो, लोकसभा राज्यसभा जशी आहे तसं त्या काळामध्ये सुरुवातीला एकच सभागृह होतं. हिंदू संस्कृतीच्या ठिकाणी त्याचे अवशेष सापडतात. एकच सभागृह होतं. त्या सभागृहामध्ये प्रमुख स्त्री आणि सदस्य पण स्त्रिया, मेंबर ऑफ पार्लमेंट, प्राईम मिनिस्टर, प्रेसिडेंट, सगळ्या महिला. महिलांना असं वाटलं की पुरुषांना पण आपण सदस्य म्हणून घ्यायला पाहिजे. त्यांच्यासाठी मग सभागृह तयार झाली. समिती, सामित्य, समानता म्हणून समिती. संघ आणि समिती. संघ म्हणजे लोकसभा, समिती म्हणजे राज्यसभा. म्हणून पुरुषांना नियुक्त करून घेतलं सभागृहात, नियुक्त. स्त्रियांनी पुरुषांना प्रतिनिधित्व दिलं. इतका होल्ड आहे, इतकं प्रभुत्व राजसत्तेवरती, समाजसत्तेवरती, सांस्कृतिक आणि धर्मसत्तेवरती महिलांचं होतं. मग आपला इतिहास इतका वैभवशाली आहे. स्त्रियांनी पुरुषांना समान संधी दिली, त्यांना प्रतिनिधित्व दिलं. पण आज काय परिस्थिती आपल्या देशामध्ये? स्त्रियांवरती अन्याय, अत्याचार, मुलगा शूर असतो, मुलगा पराक्रमी असतो, मुलगी म्हणजे दुय्यम आहे, अशी मानसिकता, भारतीय मानसिकता आज आहे का नाही मला सांगा. आज देखील आपल्या देशामध्ये मुलाचा जन्म झाला काय वाटतं? मुलाचा जन्म झाला काय वाटतं? काय वाटतात? पेढे. आणि मुलीचा जन्म झाला काय वाटतात? जिलेबी. का? काय कारण? कारण काय? मानसिकता काय? मुलाचा जन्म झाला की पेढे आणि मुलीचा जन्म झाला की जिलेबी. कारण काय? भारतीय मानसिकता अशी आहे की मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, लॅम्प, ट्यूब. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा,
मुलगी वंशाचा दिवा नाही का? आपल्याला आई नसते आपला जन्म झाला असता का? कल्पना करा, आपल्याला आई नसते आपला जन्म झाला असता का? जिजाऊ नसते शोभाचा जन्म झाला असता का? कल्पना करा, जगामध्ये 100% मुलं आहेत, एकही मुलगी नाही जगात, 100% मुलं आहेत. मग मुलाचं लग्न काय माकडावर लावणार असता तुम्ही, का लांडग्यावर लागलं, का डुकरावर लावणार असतो? व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा काय मुद्रावर देणार असता तुम्ही? मुलगा जसा वंशाचा दिवा आहे तशी मुलगीचा वंशाचा दिवा आहे का नाही मला सांगा. पण आहे का मानसिकता तशी भारताची? का नाही? कारण आपण खरा इतिहास विसरलो, मुलींचं कर्तृत्व विसरलो, मुलींचं योगदान विसरलो. बुद्धाच्या जीवनातील प्रसंग आहे, बुद्धाच्या इतिहासामध्ये प्रसंग आहे. गौतम बुद्ध एकदा प्रवचन करत होते. त्यांच्या प्रवचनाला अनेक राजे यायचे, प्रधान यायचे, सरदार यायचे. असाच एक प्रसिद्ध राजा उत्तर भारतातील राजा प्रसेनजित प्रवचनासाठी आलेला होता. बुद्धाचं प्रवचन सुरू होतं. प्रवचन सुरू असताना राजा प्रसेनजिताचा दूत धावत पळत येतो आणि प्रसेनजिताला जवळ येऊन सांगतो, राजा, महाराणी बाळंत झाली. महाराणी बाळंत झाली असं त्याचा दूत येऊन सांगतो प्रसेनजिताला. बाळंत झाले असं सांगितल्यानंतर दुसरा प्रश्न काय असतो ऐकणाराचा? काय झालं असं पण विचारत ना. आई कशी आहे, ठीक आहे ना, बाळ कसं आहे, चांगलं आहे ना, असं कोणच विचारत नाही. बाळंत झाल्यानंतर पहिला प्रश्न असतो काय झालं, मुलगा का मुलगी? तसं राजा प्रसेनजिताने विचारलं त्या दूताला काय झालं. प्रसेनजिताच्या दूताने सांगितलं मुलगी झाली. राजा रडू लागला. हे बुद्धाने पाहिलं. इसवी सन पूर्व 6वं शतक आहे. बुद्ध आणि महावीर समकालीन आहे. बुद्ध आणि महावीर एकाच काळातील. इसवी सन पूर्व 6वं शतक. महावीर ज्येष्ठ वयाने, बुद्ध त्यांच्यापेक्षा ज्युनियर. ज्या वेळेस महावीरांचं वय 36 वर्ष होतं त्यावेळेस बुद्धाचा जन्म झाला. बुद्ध जेव्हा 36 वर्षाचे होते त्यावेळेस महावीरांचं निर्माण झालं. योगा योग, ऍक्सिडेंट. हे काय दैवी शक्ती वगैरे नाही याच्या पाठीमध्ये. महावीर 32 वर्ष जगले, बुद्ध 80 वर्ष जगले. समकालीन आहेत दोघे. हे जेव्हा बुद्धाने ऐकलं प्रसेनजिताचा आणि त्याच्या दूताचा संवाद आणि प्रसेनजित राजा दुःखी झालेला रडतोय, हे ऐकल्यानंतर बुद्ध राजा प्रसेनजिताला म्हणाले, कालखंड कधीच आहे, आतापासून 8000 वर्ष, इसवी सन पूर्व 6वं शतक. बुद्ध राजा प्रसेनजिताला म्हणाले, राजा, मुलगी झाली, दुःख करू नकोस. मुलगी सुद्धा हिंमतवान आहे, कर्तृत्ववान आहे, बुद्धिमान आहे. तुमचं वाक्य खूप महत्वाचं आहे. बुद्ध राजा प्रसेनजिताला म्हणाले, राजा, मुलगी सुद्धा मुलाप्रमाणेच वंशवर्धक आहे, वंश वाढवणारी आहे. असं उत्तर बुद्धाने राजा प्रसेनजिताला दिलं. मुलगा जसा वंशाचा दिवा तशी मुलगी सुद्धा वंशाचा दिवा आहे. हे शिकवलं का तुम्हाला कधी पुस्तकामध्ये? वाचलं का कधी तुम्ही कॉलेजच्या जीवनामध्ये किंवा पाठ्यपुस्तकामध्ये? आला का इतिहास हा? या इतिहासाची गरज आहे. मुलाप्रमाणे मुलगी सुद्धा वंशाचा दिवा आहे, मुलगी सुद्धा वंशवर्धक आहे, मुलगी सुद्धा हिंमतवान आहे, मुलगी सुद्धा कर्तृत्ववान आहे. इतिहास फक्त पुरुषांनीच घडवला असं नव्हे, स्त्रियांनी सुद्धा इतिहास घडवला. रजिया सुलतान, राणी दुर्गावती, राणी चन्नम्मा. तुम्ही जावा कर्नाटकामध्ये, राणी चन्नम्मा अत्यंत शूर होती, पराक्रमी होती. मध्य प्रदेशामध्ये राणी दुर्गावती, जिने मोगलांविरुद्ध लढाई केली. जिजामाता, ताराराणी, अहिल्याबाई, सावित्रीबाई, रमाबाई अशा अनेक कर्तृत्ववान स्त्री आहेत. अनुभव मंडपामध्ये प्रबोधन करणाऱ्या अक्कम महादेवी, धर्मक्षेत्रामध्ये, संस्कृत क्षेत्रामध्ये, कलेच्या क्षेत्रामध्ये, संगीत क्षेत्रामध्ये, नाट्य क्षेत्रामध्ये, तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये गार्गी मैत्री, राजकीय क्षेत्रामध्ये जिजामाता, ताराबाई, अहिल्याबाई यांनी इतिहास घडवला. जिजाऊ छत्रपती शिवाजीराजांनी घडवलं, वाढवलं. कोण आहे गुरु शिवाजीराजांचे? शिवाजीराजांचे गुरु कोण याचं उत्तर महात्मा फुलेंनी दिलेलं आहे. महात्मा फुले म्हणाले, मासा पाणी खेळ गुरु कोण असेल त्याचा? मासा पाण्यामध्ये पोहायला शिकतो त्याला कोण गुरु असतो का? स्विमिंग ट्रेनिंग कॉलेज फॉर फिश आहे का? माशाला पोहायला शिकवणारी कोण शाळा आहे का जगामध्ये? नाही.
मासा उत्स्फूर्तपणे पोहायला शकतो, कारण त्याच्या पिढ्याकडे पाहण्याला त्याला बाह्य शिक्षणाची गरज नाही. तसं महात्मा फुले म्हणाले, जो राजा शिवाजी महाराज त्यांच्या आई पिढी युद्ध करण्यात निपुण आहेत, आजोबा आजी पंजोबा युद्ध करण्यात निपुण आहेत, राजनीतीमध्ये निपुण आहेत, त्या शिवरायांना कोणी तलवार शिकवायची गरज नव्हती. तर शाहीर अमर शेख भूम परांड्यामध्ये त्यांचे जन्मगाव, बार्शीमध्ये ते वाढले आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये शाहीर अमर शेखाचं मोठं योगदान आहे. ते शाहीर अमर शेख म्हणतात, पोवाडा 250 ओळीचा पोवाडा केला शिवरायांच्या जीवनावरती, शाहीर अमर शेख म्हणतात, पेरावतेचं पीक येतं, पेरावतेचं पीक येतं, जगाची मित्र नमन ऐकत, शहाजीने पराक्रम पेरला, शिवाजी सर्जा उतरला, मराठ्यांचा भाग्योदय झाला, आला आला शिवाजी आला, योग्य समयाला जिजाई नदीला थोडक्या मातेचे उपकार, थोडक्या आईचे उपकार, मराठ्यांना तुमचे काय भेटणार असं वर्णन शाहीर अमर शेखांनी जिजाऊंचं केलेलं आहे. त्या आईने शिवाजीराजांना बोलवलं, जिजाऊंनी शिवबाला सांगितलं, शिवबा तलवार घ्या, घोड्यावरती बसा, गडकोटाने किल्ले पायदळी घाला, शत्रूचा निपात करा, मी तुमच्या पाठीशी. अफजल खान त्यावेळेस आला. कसं करता अफजल खान? हॅपी बर्थडे म्हणून कसं करतात? एकदा ठार मारून घेऊन येतो किंवा जिवंत घेऊन येतो, शपथ घेऊन आलता. अफजल खान क्रूर होता, निर्दय होता, पतळ यंत्री होता. त्याने असं भेटीला कर्नाटकातील शिरे नावाचं संस्थान आहे. तुम्ही जर का पोतेगिरी चित्रदुर्ग त्या भागामध्ये शिरे नावाचं संस्थान आहे, राज्य. त्या राज्याचा राजा होता कस्तुरी रंग. त्या राजाला भेटीला बोलावून ठार मारलं होतं अफजल खानाने. आणि ते माहिती होती शिवाजी राजांना, लुटेर खात्याने माहिती दिलेली होती की तुम्हाला ठार मारण्याच्या उद्देशाने अफजल खान येत आहे. महाराज तर तयारीनिशी गेले. शिवरायांनी अफजल खानाला नसतं मारलं तर अफजल खानाने शिवरायांना मारलं असतं. पण अफजल खानाला भेटायला जाण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज राजगडावरती आपल्या मातोश्रीचं दर्शन घेण्यासाठी गेलेले. आई वडिलांवरती त्यांची नितांत श्रद्धा होती. तुकाराम महाराजांनी सांगितलं, तुका म्हणे माय बापे अवघे देवाची कृपे, आई वडील तुझ्या काशी कशाला करतो काशी. आई वडील हे सगळ्यात मोठं दैवत आहे. पहिली पूजा आई वडिलांची पहिली पूजा असा विचार साधू संतांनी वारकरी संप्रदायाने दिला. शिवाजी महाराज आपल्या आईचं दर्शन घेण्यासाठी गेले. जिजाऊ मुत्सद्दी होत्या, धुरंधर होत्या. आता आपला मुलगा उद्या मिलिटरीमध्ये जाणार आहे, युद्ध सुरू होणार आहे. भारतीय आईची मानसिकता काय असते? अत्यंत तणावग्रस्त असते ना. जिजाऊ आई आहे आणि आईचं मन कसं असतं आईलाच माहिती, पुरुषाला कधी कळणार नाही. ती किती संवेदनशील असते, किती त्याग असतो, समर्पण असतो, किती प्रेमभावना असते, किती तिची मायाळू आणि दयाळू असते. त्या आईलाच माहिती, ते आपल्याला नाही समजणार. शिवाजी महाराज ज्यावेळेस जिजाऊंचं दर्शन घेण्यासाठी गेले, त्या जिजाऊ काय म्हणतात? जावा, अफजल खानाच्या भेटीला तुम्ही जावा, तुमचा विजय नक्की आहे. पण दगाफटका झाला तर शंभू बाळाला गती बसवे, मी राज्यकारभार करेल, घ्या तलवार, लढा, मी तुमच्या पाठीशी. त्याला म्हणतात आई. आताच्या आई मुलांनी कसं सांगेल? आताच्या आई कोणाच्या भांडणीत पडू नकोस. जरी कार्यक्रमाला गेला तर कोपऱ्यात उभं राहा. दगड जरी लाईट गेली तर मागच्यामध्ये पळून जायला मोकळा. म्हणजे मराठवाड्याची आई नव्हे, खेड्यापाड्याची आई नव्हे, पुण्या मुंबईची, दिल्ली कलकत्त्याची आई शहरात नाही आपल्या मुलांचं कौतुक कसं करते? आमचा मुलगा खूप सज्जन, त्याला थंडी सहन होत नाही, पाऊस सहन होत नाही, ऊन सहन होत नाही. आमचा मुलगा खूप सज्जन, कोणाच्या आध्यात नाही, कोणाच्या मध्यात नाही. एका प्रकारे कोणाचं घेतलं. जिजाऊ जर म्हणाले असत्या माझा शिवबा खूप सज्जन, कोणाच्या आध्यात नाही, कोणाच्या मध्यात नाही, एक दिवस घडला असता का? आता सुद्धा घराघरामध्ये शिवबा जन्माला येतील, तर त्यासाठी गरज आहे अगोदर घराघरामध्ये जिजाऊ निर्माण होण्याची. निर्भीड कणका हिंदुत्वान जे तुझ्या पाठीशी आहे. शिवाजी महाराजांचं प्रेरणा ज्ञानपीठ आणि विद्यापीठ कोण आहे? जिजाऊ. मुलांना काय घडवायचं ते आई ठरवू शकते आणि तो इतिहास जिजाऊने घडवला. छत्रपती शिवाजी महाराजांना राजा जिजाऊने दिला. आज भारतीय विशेषतः मध्यमवर्गीय, विशेषतः शहरातली आई आपल्या मुलांचं कौतुक कसं करते? मी पुण्यात राहतो ना, मला माहिती आहे. पुण्याची आई आपल्या मुलांचं कौतुक कसं करते? आमच्या मुलाला भाकरी चालत नाही, भाकरी चालत नाही काय अभिमानाची गोष्ट आहे का? मग काय चालतं तुमच्या मुलांना? बर्गर, मॅगी, ढोकळा, वडापाव,
ले कुरकुरे खवा कुरकुरे करा कुरकुरे कुरकुरे खाणारी या ठिकाणी मुलं क्रांती करतील. गंभीर बाब आहे. शहरी जीवनातली मुलं मुली दुबळी पराभूत मानसिकतेची का निर्माण होतात? त्यांना प्रेरणा इतिहासामध्ये मानवी जीवनामध्ये सगळ्यात महत्वाची असते प्रेरणा. लढ तुझ्या पाठीशी आहे. दुबळी माणसं कशी इतिहास घडवतील लोक? शहरी जीवनामध्ये दुबळेपणा निर्माण होतोय. तुम्ही पहा जेव्हा मुंबईवरती हल्ला झाला, मुंबई कोणी वाचवली? बॉर्डरवरती हल्ला होतो, देश कोण वाचवतो? देश कोण सुरक्षित ठेवतो? मिलिटरीमध्ये जे अधिकारी आहेत, मिलिटरीमध्ये जे सैनिक आहे, पोलीस खात्यामध्ये जे अधिकारी, पोलीस खात्यामध्ये जे पोलीस, त्यांनी मुंबई वाचवली. हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय सावरकर, तुकाराम मुंबळे, बापूसाहेब दुर्गुडे, राहुल शिंदे, मिलिटरीमधले कॅप्टन असतील, ब्रिगेडियर असतील, सैनिक, ते देश वाचवतात. खरे हिरो कोण? हे खरे हिरो आहेत मिलिटरीमध्ये लढणारे. बॉर्डरवरती थंड जिथं -डिग्री सेल्सिअस तापमान असतं, 10, 5, 15, 20, त्या ठिकाणी राहणारे सैनिक जर तो देश वाचवतो, तो देशाचं रक्षण करतो. खरे हिरो कोण आहे? पोलीस खात्यातले पोलीस आणि बॉर्डरवरती लढणारे सैनिक हे खरे हिरो आहे. मुंबईवरती हल्ला झाला, तुमचा आमिर खान, सलमान खान, सैफ अली खान, अमिताभ बच्चन, ऋतिक रोशन, अभिषेक बच्चन, आदित्य पांचोली, अक्षय कुमार आले का मुंबई वाचवायला? जेव्हा मुंबईवरती हल्ला झाला तेव्हा मी वर्तमानपत्रामध्ये बातमी वाचली होती. अमिताभ बच्चनची प्रतिक्रिया आली होती. अमिताभ बच्चन बद्दल मला आदर आहे, अभिनेता म्हणून, कलाकार म्हणून मला अत्यंत आदर आहे. पण अमिताभ बच्चनची प्रतिक्रिया अशी आली होती, मुंबईवरती हल्ला झाल्यानंतर अमिताभ बच्चन म्हणाले, मुंबईवरती हल्ला झाल्यानंतर मी इतका घाबरलो, बंदूक ढोकण्याखाली घेऊन झोपलो म्हणले गेले, तुम्ही बाहेर नाही आले. कोण हिरो आहेत आपले खरे हिरो? पोलीस आणि सैनिक जे बॉर्डरवरती लढतात ते खरे हिरो आहेत. सगळ्यात जास्त पगार सैनिकांना असली पाहिजे या माणसांनी. ते कुठं लढतात म्हणून आपण प्रयत्न. म्हणून खेड्यापाड्यातल्या मुलांनी क्रांती केलेली आहे. पोलीस डिपार्टमेंट, मिलिटरीचे लोक असतात, खेड्यापाड्यात असतात. ते काय पुणे, मुंबई, दिल्ली शहरातले लोक नाहीत मिलिटरीमध्ये जात. पण जिजाऊ इतिहास निर्माण केला. ताराबाई हातात कल्ला घेऊन घोड्यावरती बसून रणरंग गाजवलं. औरंगजेब बादशाला सोडत की पळ करून सोडलं. 7 वर्ष औरंगजेबाला वाटलं शिवाजी महाराजांचं निधन झालं, संभाजीराजांची हत्या झाली, राजारामाचा मृत्यू झाला. 1 वर्षासाठी आलता फक्त औरंगजेब बादशाह. 1 वर्षात हे संभाजीराजांना संपवायचं, आदिलशाहीने हुकुमशाहीचा पराभव करायचा आणि जायचं. 27 वर्ष कुठलाही राजा मध्ययुगीन काळामध्ये, प्राचीन काळामध्ये अशोक, सम्राट अशोक आपल्या राज्याचा कारभार पाहण्यासाठी 2 महिने जाण्यासाठी, 2 महिने येण्यासाठी. आताचा अफगाणिस्तान म्हणजे सम्राट अशोकाच्या राज्याचा भाग, गांधार देश, लुंबिनी गौतम बुद्धाची जन्मभूमी आणि दक्षिण भारत. सम्राट अशोक जर निघाले तर जाण्यासाठी 2 महिने, परत येण्यासाठी 2 महिने आणि व्यवस्था लावण्यासाठी ऍडमिनिस्ट्रेशनसाठी 2 महिने. 6 महिन्याचा दौरा असायचा. मध्ययुगीन काळात प्रवासाची साधनं उपलब्ध नव्हती अत्याधुनिक. आता एखाद्या देशाचा प्रधानमंत्री, राष्ट्रपती जर का परदेशात गेले तर किती दिवस राहतात? जास्तीत जास्त किती दिवसाचा दौरा असतो? 8 दिवस, जास्तीत जास्त 8 दिवस. औरंगजेब बादशाह 1681 ला दक्षिण भारतात आला, महाराष्ट्रामध्ये. परत कधी गेला? परत इथंच त्याचं दफन झालं 1707 ला. 27 वर्ष त्यानं झुंज दिली पण तो यशस्वी होऊ शकला नाही. 27 वर्ष आयुष्यातली अर्ध्या जगाचा बादशाह होता तो. त्याचा वार्षिक महसूल 17व्या शतकात होता 50 कोटी रुपये आणि छत्रपतींचा वार्षिक महसूल होता 1 कोटी रुपये. त्याचं सैन्य एकूण होतं 7 लाख. छत्रपतींचे सगळे मिळून सैन्य आधाराने होते 1 लाख, जास्तीत जास्त 1 लाख. आपण स्त्रियांना, महिलांना, बायांना कधी देतो लिंगभेद वजा केला तर मुलगी मुलाप्रमाणे शूर असते, पराक्रमी असते, बुद्धिमान असते, शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या ती पुरुषाप्रमाणेच हिंमतवान असते आणि कर्तृत्ववान असते. इतिहासातील अनेक स्त्रियांनी दाखवून दिलं.
आज देखील मिलिटरी ऑफिसर, पोलीस ऑफिसर, कलेक्टर महिला आहेत, न्यायाधीश महिला आहेत, प्रोफेसर आहेत, कुलगुरू आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहेत. ताराबाईचं नाव आहे की औरंगजेबाच्या फिरतर कापायचं. पुणे त्या कवीने लिहून ठेवलंय, दिल्ली झाली दिनवाणी, दिल्ली शास्त्र ढिगलं पाणी, तारा राणी, राम राणी, भद्रकाली कोपली, इतका दरोडा ताराणीचा होता. 27 वर्ष झुंज दिली. याच ठिकाणी औरंगजेबाचा मृत्यू झाला. तो परत कधी आग्रा दिल्लीला गेला नाही. हा आपला महाराष्ट्राचा इतिहास आहे. महाराष्ट्रातले लोक दिल्ली पुढे झुकले नाही, दिल्ली पुढे वाकले नाही, असा स्वाभिमानी इतिहास असणारा आपला महाराष्ट्र देश आहे. महाराष्ट्राला भारताचा खडगास्त म्हटलं जातं. मराठ्यांनी इतिहास घडवला. मराठा म्हटलं की तुमच्या डोळ्यापुढे जाधव, भोसले, शिंदे, पवार. मराठा ही अटूट संकल्पना आहे. मराठा ही जातवाची संकल्पना नाही. 17व्या शतकातील सगळे कागदपत्र तपासा. मोगलांची, ब्रिटिशांची, आपल्या बकरी काय म्हटलंय? मराठा आले, मराठ्यांनी किल्ला ताब्यात घेतला, मराठ्यांचे पत्ते झाले. कोण आहे मराठा म्हणजे कोण? ते काय फक्त भोसले, पवार, शिंदे, जाधव, सावंत, थोरात, गाडवे एवढ्या पुरतं मर्यादित नाही. मराठा शब्दाची व्याख्या महात्मा ज्योतिराव फुलेंनी गुलामगिरी ग्रंथामध्ये केलेली आहे. महात्मा फुले म्हणतात, कुणबी, माळी, मातंग, महार, धनगर, सुतार, लोहार, रामोशी, आगरी, लिंगायत आधी मिळून मराठा. 18 पगड जाती, 12 विरुद्ध जणांना मराठा म्हटले. मराठा इट इज नॉट कास्ट, इट इज ग्रुप ऑफ ऑल कास्ट. अशी मराठा शब्दाची व्याख्या महात्मा फुलेंनी गुलामगिरी ग्रंथामध्ये केली. आणि आज आपण मांडतो हा मराठा, माळी, धनगर, ओबीसी, एससी, एसटी मूर्खपणा आहे, शुद्ध मूर्खपणा आहे. आपण आपापल्या कुटुंबामध्ये भांडण करतो. इतिहासातून धडा घेऊन समता निर्माण करायची असते, मारामारी नसते निर्माण करायची. तुम्ही खरा इतिहास विसरला तर मारामारीच करणार आपण. म्हणून खऱ्या इतिहासाची गरज आहे. ताराबाईंनी झुंज दिली, लढल्या, औरंगजेबाला नेस्तनाबूत केलं, ते ताराबाई. अहिल्याबाई होळकर इंदोरच्या गादीवरती बसून राज्यकारभार केला. पती खंडेराव कुंभेरीच्या वेढामध्ये लढता लढता धारातत्नी पडली. सासरे मल्हार होळकरांचं निधन झालं. नातू गेला, मुलगा गेला, कुणी करता पुरुष उरला नाही. एकट्या अहिल्याबाई होळकरांनी देशभर राज्यकारभार केला. आणि घाट बांधले, मंदिरांचा जीर्णोद्धार केला, रस्ते उभारले, गुंडांचा बंदोबस्त केला, सैन्य उभारलं, आपल्या महसुलामध्ये वाढ केली. उत्तम प्रकारे राज्यकारभार अहिल्याबाई होळकर. सावित्रीबाई फुले, आज आपल्या देशाला शिक्षण मिळालं. कोणाला? महात्मा ज्योतिराव फुले. महात्मा फुले नसते आपल्या शाळा बघायला मिळाल्या नसत्या. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले पूर्वी काही विशिष्ट वर्गाला शिक्षणाचा अधिकार होता, कोणालाही बाकी अधिकार नव्हता. ब्राह्मण स्त्रियांना देखील शिक्षणाचा अधिकार नव्हता. या देशामध्ये सार्वजनिक मोफत शिक्षणाचा पाया महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी घातला. महात्मा फुले म्हणाले, महात्मा फुले म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेली, वित्ताविना शुभ्र कचले, इतकेच राहणते का विद्येने केले. ज्ञान नाही म्हणून आपण गुलामगिरीमध्ये आहोत असं म्हणून फुल्यांनी शाळा काढल्या. सावित्रीबाई फुले त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. इंग्रजी माऊली, इंग्रजी साऊन, इंग्रजी शिकून भेदामध्ये मोठा पदवी भागाला फेकून या, इंग्रजी शिकती त्यांच्या पुढ्या उभायला पावते, अशी कविता लिहिली सावित्रीबाई फुलेंनी. धोंडे मुले ती नवसा पावती, लग्न का करते नारी कर, दगड धोंड्याची पूजा केल्यानंतर अपत्य प्राप्ती होत असेल तर लग्न का करता, असा प्रश्न सावित्रीबाई फुलेंनी विचारला. त्या सावित्रीबाई फुलेंना काय पुरस्कार मिळाला नाही, राष्ट्रपती पुरस्कार, राज्य पुरस्कार, इन्क्रिमेंट मिळाला नाही, पगार मिळाला नाही, मोफत शिकवलं सावित्रीबाई फुलेंनी. दगड धोंडे त्यांच्या अंगावरती मारण्यात आले, मागे हटल्या नाही. सावित्रीबाई फुले संकट समयी लढणाऱ्या होत्या, रडणाऱ्या नव्हत्या. लढणारी माणसं इतिहास निर्माण करतात, रडत बसणारी माणसं कधी आयुष्यात इतिहास निर्माण करू शकत नाही. आपला इतिहास लढण्याची प्रेरणा देतो, लढण्याची, रडण्याची प्रेरणा देत नाही. शिवाजी स्त्रियांचा आदराने सन्मान केला, संधी दिली. वारकरी संप्रदायाने स्त्रियांचा आदराने सन्मान केला. बुद्ध महावीरांनी स्त्रियांचा आदराने सन्मान केला. चक्रधरांनी स्त्रियांचा आदराने सन्मान केला. चक्रधर काय म्हणतात? सारंग पंडिताला म्हणाले, सारंग पंडित नावाचे पैठणचे एक महापंडित म्हणाले, अहो या स्त्रियांना का तुम्ही प्रबोधन करता, निरूपण करता? स्त्रियांना खरं तर कामाला पाठवलं पाहिजे, त्यांचा अधिकार नाही, असं सारंग पंडित चक्रधरांना म्हणाले. चक्रधर म्हणाले, तुम्ही म्हणजे जीव, पुरुष म्हणजे जीव
आणि महिला म्हणजे काय जिवली आहेत का असा प्रश्न विचारतात चक्रधर. चक्रधर म्हणाले स्वातंत्र्यामध्ये मोक्ष असतो, पारतंत्र्यामध्ये बंधन असतं, स्वतंत्रातच मुक्ती असते. पुरुषाप्रमाणे स्त्रियांना सुद्धा स्वातंत्र्य दिलं पाहिजे असं 13व्या 12व्या 13व्या शतकामध्ये चक्रधरांनी सांगितलं. आज देखील आपल्याकडे मासिक पाळीला अपवित्र अशुद्ध मानणारे लोक आहेत. आज देखील अनेक मंदिरामध्ये महिलांना मासिक पाळीच्या काळामध्ये प्रवेश दिला जात नाही. आज देखील मासिक पाळीमध्ये स्त्रिया बाजूला बसतात. 13व्या शतकामध्ये चक्रधर काय म्हणतात, चक्रधरांनी लीलाचरित्रामध्ये आलेले चक्रधर म्हणाले नाकाला येणारा शेपूट, कानातून येणारा भर, तोंडातून येणारी थुंकी आणि उदकद्वारातून येणारी निष्ठा आणि मासिक पाळी या नैसर्गिक क्रिया आहेत, त्या अपवित्र नाही, त्या अशुद्ध नाही. मासिक पाळी अपवित्र नाही, अशुद्ध नाही, ती नैसर्गिक बाब. नाकातून शिंपूड आला, तोंडातून थुंकी आली, तुम्ही त्या माणसाला बाजूला बसवतो का? तुझ्या तोंडातून थुंकी आली, तू जरा 4 दिवस बाजूला बस म्हणतो का? नाही. तसं नाकातून शिंपूड आणि मासिक पाळी नैसर्गिक क्रिया आहे, त्या अपवित्र नाहीत, अशुद्ध नाहीत असं संत चक्रधर म्हणालेले. चक्रधर मासिक पाळीला अपवित्र समजणारा समाज आज देखील आहे. आणि विज्ञान असं सांगतं, वैद्यकीय सायन्स असं सांगतं, वैद्यकीय शास्त्र असं सांगतं की अपत्य प्राप्तीसाठी मासिक पाळी अत्यावश्यक आहे. आपल्या आईला जर का मासिक पाळी आली नसती तर आपला जन्म झाला नसता. ज्या स्त्रियांना मासिक पाळी येत नाही त्यांना अपत्य प्राप्ती होत नाही असं वैद्यकशास्त्र सांगतं. त्यामुळे आपल्या आईला मासिक पाळी येत होती म्हणून आपला जन्म झाला. मासिक पाळी अपवित्र नाही, अशुद्ध नाही हे सांगण्याची हिंमत 12व्या 13व्या शतकामध्ये चक्रधरांनी केला होता. चक्रधर, संत चक्रधर हा इतिहास आहे आपल्याकडे. अंधश्रद्धेच्या विरुद्ध लढा दिला आपल्या साधू संतांनी. स्त्रियांना संधी दिली, स्त्रियांचा आदर केला, स्त्रियांचा सन्मान केला. आज आपण इतिहासातून काय शिकलं पाहिजे? मुलींच्या जन्माचं स्वागत करा, त्यांचा आदर करा, त्यांचा सन्मान करा, त्यांना संधी द्या, त्यांना दुय्यम लेखू नका. आपल्या महापुरुषांनी कधी भेदभाव केला नाही. छत्रपती शिवाजीराजांच्या सैन्यामध्ये कोण होते? मराठा होते, माळी होते, धनगर होते, मातम होते, महार होते, सुतार होते, कुंभार होते, लोहार होते, रामोश होते, कायस्थ होते, मुस्लिम होते, ब्राह्मण होते. छत्रपती शिवाजीराजांनी सार्वजनिक खाजगी जीवनामध्ये कधी भेदभाव केला नाही. आपण सर्वजण एक आहोत, भूमिका शिवरायांची होती. लढणारे मरणारे मावळे पुढे आले. हे साजिदम कबीर बाजी कासरकर, रामजी जेदे, कावजी कुंडाळकर, अंकटराव शिरींकर, नेताजी पालकर, प्रतापराव गुजर, रामजीराव मोठे, शिवाजी माने, शिवाजी काशीद, रामजी पांगेरा सुद्धी, हिला सुद्धी, बाबा मदारे नेतर, जानूजी वाघमारे, बळवंतराव देवकाते, देवाजी उघडे असे अनेक मावळे पुढे आले. त्यांनी प्राणपणाने लढा दिला. त्यांच्या त्यागातून आपला इतिहास निर्माण झाला. म्हणून शिवरायांनी कधी भेदभाव केला नाही. साधू संतांनी काय सांगितलं? वारकरी संप्रदाय काय सांगतो? मानव संप्रदाय काय सांगतो? लिंगायत धर्म काय सांगतो? समता सांगतो. या लहान कवी अट्टीवल्ली नारी नरे भेदा भेदा ब्रह्म अमंगळ, मुंगी आणि राव सरकाचं जीव, सोने आणि मात्यांना समान शक्ती, सर्वांची एकच नीत, ते कैसे भिन्ना भिन्न, वर्ण अभिमाने कोण झाला पाहून ऐसिल्या संपूर्ण मज लागी. तुकाराम महाराज म्हणाले जाती अहंकाराने वर्ण अभिमानाने कोणी मोठा होत नाही. वर्ण अभिमाने कोण झाला पाहून ऐसिल्या संपूर्ण मज लागी. म्हणून जगातील सगळी माणसं समान आहेत असा विचार साधू संतांनी दिला. संत तुकाराम महाराजांनी तर सर्वांना संधी दिली. भेदभाव नाकारला संत तुकाराम आणि संत नामदेवानी, संत ज्ञानेश्वरांनी. भेदभावाला त्यांनी तिलांजली दिली. चक्रधरांनी मातंगाच्या हातचा लाडू स्वतः खाल्ला आणि आपल्या अनुयायांना दिला. ज्या काळामध्ये टोकाची अस्पृश्यता पाळली जात होती त्या काळामध्ये चक्रधरांनी म्हणजे मानव पंथांनी समतेची भूमिका घेतलेली आहे. अनुभव मंडप जो बसव कल्याण या ठिकाणी बसवांनी स्थापन केला, त्या अनुभव मंडपामध्ये अल्लमप्रभू अध्यक्ष होते. अल्लमप्रभू हे बसवांनी त्यांना अध्यक्ष केलं. सिद्धरामय्या समकालीन, अक्कम महादेवी महिला तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये अधिकार होता त्यांचा. म्हणजे स्त्री पुरुष असा भेदभाव केला नाही, जाती धर्मामध्ये भेदभाव केला नाही. आंतरजातीय विवाह, आंतरजातीय विवाह हा कन्सेप्टच मला मान्य नाही. आंतरजातीय विवाह लोक म्हणतात आंतरजातीय विवाह ही कन्सेप्ट मला मान्य नाही. तुम्ही म्हणालच काय, मी त्याचं विश्लेषण करणार. मी तुम्हाला प्रत्येकाला मला सांगा. इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये
महावीरांनी बुद्धांनी वर्णव्यवस्था नाकारली, वेदप्रमाणे नाकारली, स्त्रियांना ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये संधी दिली, संघटनामध्ये प्रवेश दिला, स्त्री धर्माचं स्वागत केलं आणि त्यांनी आध्यात्मिक पातळीवरती नव्हे तर व्यावहारिक पातळीवरती विषमता नाकारली. आध्यात्मिक पातळीवरती बोलणारे खूप असतात, पण व्यावहारिक पातळीवरती सुद्धा त्यांनी काय काम केलं तर बुद्ध एका ठिकाणी म्हणतात, बुद्धाचं प्रसिद्ध वचन आहे. बुद्ध म्हणाले, प्राण्यात जाते, पक्ष्यात जाते, वनस्पतीमध्ये जाते, माणसात मला जाते दाखवा. प्राण्यामध्ये हत्ती आहे, घोडा आहे, उंट आहे. वनस्पतीमध्ये आंबा, नारळ, चिंच आहे. पक्ष्यांमध्ये चिमणे, पोपट, मोर आहे. बुद्ध म्हणाले, प्राण्यात जाते, पक्ष्यात जाते, वनस्पतीमध्ये जाते, माणसात मला जाते दाखवा. तुम्ही प्राणी पाहिल्यावर सांगाल ना, हा या जातीचा प्राणी, हे या जातीचे झाड आहे, हा अमुक अमुक पक्षी आहे, चिमणे, पोपट, मोर आहे. तसं बुद्ध म्हणाले, माणसात मला जाती दाखवा. आता मी तुमच्या कोणाची नवीन माणसाची जात सांगू शकेल का? किंवा तुम्ही एखाद्या नवीन शहरात गेला, बार्शीला गेला, सोलापूरला गेला, धाराशिवला गेला, पुण्याला गेला, विमानतळावरती, रेल्वेवरती, रेल्वे स्टेशनवरती, स्टँडवरती, शाळा कॉलेजमध्ये अनेक लोक भेटतात, प्रवासामध्ये. तुम्ही कुठल्या व्यक्तीची जात सांगू शकता का पाहिल्याबरोबर? नाही का? जात ही मानसिक आहे, जात ही काल्पनिक आहे, जात ही आभासी आहे. येथून तिथून सर्व माणसं समान आहेत, सर्वांना दोन हात. जगामध्ये असं आहे का अमुक अमुक जातीला 4 हात, 2 हात, 2 पाय, 2 डोळे, 2 कान, 1 डोकं. जगामध्ये असं आहे का? अमेरिकेला खूप संशोधन करावं लागतं, त्यामुळे 10 डोके अमेरिकन लोकांना, जपानी माणसाला 15 डोकी, युरोपमधल्या लोकांना 25 डोकी. भारतीय माणसाला तसं फारसं काम नसतं, त्यामुळे विंडो कसला तरी चालेल, असं आहे का? जगामध्ये सगळ्या माणसाला 1 डोकं, 2 पाय, 2 डोळे, 2 कान. सर्वांचं रक्त लाल रंगाचं आहे, तो कोणाचं पिवळं, निळं, हिरवं आहे का? सर्वांना श्वसनासाठी कोणता वायू लागतो? ऑक्सिजनच लागतो. तर तुमच्या ग्रुपमध्ये असं आहे का अमुक अमुक व्यक्ती पुण्यावरून आलेले, त्यामुळे त्यांना श्वसनासाठी एक बाजारात जाऊन एक नायट्रोजनचं सिलेंडर घेऊन होतो, असं पण म्हणतो का? नाही, सर्वांना श्वसनासाठी ऑक्सिजनच लागतो. म्हणजे बुद्ध जे म्हणाले इसवी सन पूर्व 6व्या शतकात, अरे प्राण्यात जाते, पक्षात जाते, वनस्पतीत जाते, माणसात मला जाती दाखवा. आहेत का माणसात जाती? आहेत का? माणसात जाती आहेत का? नाही. जे काही ते आभास आहे, जात व्यवस्था आभास आहे. इथून तिथून जगातील सगळे माणसं समान आहे. इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये बुद्धाने सांगितलं. बुद्ध, महावीर, कबीर, गुरु नानक, महात्मा बसवण्णा, संत रोहिदास, संत नामदेव, संत तुकाराम, संत चक्रधर या सर्व महामानवांनी समतेचा विचार सांगितला. पुन्हा आपला इतिहास समतेचा आहे. आज 21व्या शतकामध्ये आपण पदार्पण करतो, पण आज आपण देशामध्ये पाहतो, जगभरामध्ये धार्मिक कारणावरून जातीय संघर्ष सुरू आहे, धार्मिक संघर्ष सुरू आहे. आपण इतिहास विसरलो. बाबासाहेब म्हणाले, इतिहास विसरला तर तुम्हाला खोटा इतिहास धडा शिकवेल. खरा इतिहास वाचा, खरा इतिहास वाचा, खरा इतिहास सांगा. हे यासाठीच होता की इतिहासातून समता निर्माण करायची असते, इतिहासातून स्त्रियांचा सन्मान, इतिहासातून बुद्धिप्रामाण्यवाद, विज्ञानवाद. बुद्ध महावीरांनी विज्ञानवाद सांगितला, प्रतीक समुत्पाद, अनित्यतावाद. जगामध्ये काही नित्य नाही, सगळं अनित्य आहे. महावीरांनी अनेकांतवाद सांगितला, जातवाद सांगितला, जो विज्ञानवाद आहे. काय कवे कैलास, बसवण्णा म्हणाले काय कवे कैलास. चक्रधरांनी विज्ञानवाद सांगितला, अंधश्रद्धा त्यांनी नाकारली. संत ज्ञानेश्वर म्हणाले की अविवेकाची काजळी पेटवली, विवेकाची तोच योगी पाय दिवाळी निरंतर. पुढे जाऊन म्हणाले, मनकुनी नवनीता पैसे घ्यानंता वाया व्यर्थ करा धर्मधर्म. व्यर्थ कथा, खोट्या कथा सोडून द्या. मनकुनी नवनीता पैसे घ्यानंता वाया व्यर्थ करा धर्म. हा विचार ज्ञानेश्वरांनी सांगितला. तर तुकाराम महाराजांनी काय सांगितलं? असाध्य ते साध्य करीत असं कारण आपल्याला तुकावणे. जगात काही अशक्य नाही, सर्व काही शक्य आहे. तुम्ही गरीब असाल तर श्रीमंत होऊ शकता, रंग असाल तर राजा होऊ शकता, अज्ञान असाल तर तज्ञ होऊ शकता. या जन्मात तुम्ही क्रांती करू शकता, या जन्मात क्रांती करू शकता. तुकाराम महाराजांचा विचार आहे. येथे मिळतो दही भात, वैकुंठी नाही यायची मात, बहिणाई जन्म घेता मोक्ष पदावर जाता, मोक्षाला जाता घाला. तुकाराम महाराजांना पूर्वजन्म नाही, पूर्वजन्म नाही, आत्मा नाही, स्वर्ग नाही. हा विचार बुद्धाचा, हा विचार महावीराचा.
हा विचार तुकारामाचा, हा विचार फुले आंबेडकरांचा. स्वर्ग नाही, नरक नाही, पूर्वजन्म नाही, पुनर्जन्म नाही, हे मानवी जीवन श्रेष्ठ आहे. या जीवनावर प्रेम करा. पण तुम्हाला काय सांगितलं? तुम्ही हे यज्ञ कराल, होम हवन कराल तर स्वर्गात जाल, हे नाही केलं तर नरकात जाल. गरिबांना स्वर्गाचा आमिष आणि श्रीमंतांना नरकाची भेटी लागून लुटण्यासाठी स्वर्ग नरकाच्या कल्पना आल्या. तुम्ही पाहिलं का? तुम्ही स्वर्ग नरक भूमच्या माणसाने पाहिलं का? जसे परदेशात जाऊन व्यक्ती आपल्याला भेटले, जसे आपले बाबा अजय मुनसुके, आपल्या अलकाताई, प्राध्यापक आरोप गाडवेसर परदेशात जाऊन आले. आपण काय म्हणणार त्यांना? फॉरेन रिटर्न. परदेशात जाऊन व्यक्ती आपल्याला भेटले तर आपण म्हणतो फॉरेन रिटर्न. तसं तुम्हाला तुमच्या भूम तालुक्यामध्ये, भूम गावामध्ये असं एखादा व्यक्ती भेटला का? अमुक आमच्या घरचं स्वर्ग रिटर्न आहे, गेली 100 वर्ष झालं स्वर्गात आहे, आणि विधानसभेच्या निवडणुका असल्यामुळे गेल्या महिन्यात रगड टाकून खाली उतरलेले आहेत. अमुक आमच्या घरचं दल रिटर्न आहे, म्हणजे 10 वर्षाला नरकात आहे, पण आजच सकाळी ॲम्ब्युलन्स सुटून खाली उतरलेले आहे. पाहिलं का मी स्वर्ग नरक? भीती दाखवून लुटण्यासाठी स्वर्ग नरकाच्या कल्पना आल्या, वास्तवात त्या नाही. आणि म्हणून तुकारामाचा विचार काय आहे? बुद्ध महावीरांनी ह्या सगळ्या स्वर्ग नरकाच्या कल्पना नाकारल्या. कर्मविपाक सिद्धांत नाकारला. ज्या कर्मविपाक सिद्धांताने आपल्याला गुलाम बनवलं, तो सिद्धांत बुद्ध आणि महावीरांनी नाकारला, चार्वाकांनी नाकारला. मानवी जीवनावर प्रेम करायला सांगितलं. तुकाराम महाराज म्हणाले, मिळवणी नरणारी शकून सांगती नानापरी, तुका म्हणायचे मैंद तयापासून नाही गोविंद, सांगू जाणीव शकून भूत भविष्य म्हणता म्हणून तयांचा मत्स्य कंटाळा त्याचे तोंड न पाहावे. ज्योतिष भविष्य पंचांग मुहूर्त पाहणाऱ्यांची खबर सुद्धा बघू नये. स्वतंत्र म्हणाले तुकाराम महाराज. पण आज आपल्या देशातील शिकलेले लोक वर्तमानपत्र घरी आल्याने पहिल्यांदा काय वाचतात? पेपर घरी आल्याने पहिल्यांदा काय वाचतो आपण? राशी भविष्य. मेष काय म्हणते, वृश्चिक काय म्हणते, तुळ काय म्हणते, कुंभ काय म्हणते वाचतो आपण. मग राशी भविष्यामध्ये लिहिलेलं असतं, आज तुम्हाला विमान प्रवासाचं योग आहे, आणि पराठ्यावर टमटम मध्ये बसून आलेलं असतं. राशी भविष्य कसं ठरवतात? नावाचे अध्यक्ष. ज्याच्या नावाचं पहिल्या अक्षर सारखं त्याचे रासे. उदाहरणार्थ ज्याच्या नावाचं पहिल्या अक्षर स किंवा श असेल, संतोष, शरद, सायली, सौदागर, सौरभ, संगीता, सुनीता, सुनील, स्नेहा. ज्याच्या नावाचं पहिल्या अक्षर स किंवा श त्यांची रास कोणती? कुंभ. नावाच्या आधी अक्षर राशी भविष्य खरं करत असेल तर मग रामाचा शत्रू रावण कसं काय? राम रावण दोघांचे राशी आहे काय? दोघे प्राण्यांमध्ये पाहिजे होते. नावाच्या आधी अक्षर राशी भविष्य खरं करत असेल तर मग कृष्णाचा शत्रू कंस कसं काय? के दोघे पार्टीत पाहिजे. राशी भविष्य दोघांड आहे, कर्तृत्व श्रेष्ठ आहे. ज्याच्या मेंदूत मनात आणि मनगटात सामर्थ्य असतं ते माणसं कधी भविष्य पंचांग मुक्त पाहत नाही. छत्रपती शिवाजीराजांनी कधी भविष्य पाहिलं नाही, पंचांग पाहिलं नाही, मुहूर्त पाहिला नाही. शिवाजीराजांच्या अनेक लढ्या अमावस्येच्या रात्री असायच्या. आज हिंमत आहे कोणाची अमावस्या दिवशी लग्न करायचे, अमावस्या दिवशी गृहप्रवेश, अमावस्या दिवशी अमावस्या आली तर अनेक उमेदवार दाखल करत नाही. इतके अंधश्रद्धा. शिवरायांच्या अनेक लढ्या अमावस्येच्या रात्री, अनेक किल्ले बांधले, सत्यनारायण केला नाही, गृहप्रवेश केला नाही, वास्तुशास्त्र पाहिलं नाही. या उलट शिवरायांच्या जीवनातले प्रसंग. 24 फेब्रुवारी 1670 छत्रपती शिवाजीराजांना सोयराबाईच्या पोटी राजारामाचा मुलगा झाला. मुलाचा जन्म पालता झाला. पुरोहित आले आणि म्हणाले, महाराज मुलाचा जन्म पालता झाला, आपसूपणे शांती करा. शिवरायांनी सांगितलं, अजिबात नाही. ज्या की माझा मुलगा पालता जन्मला त्या की शुभ शकून आहे. पुरोहितांनी विचारलं कसं? तर शिवाजीराजांनी सांगितलं, ज्या की माझा मुलगा पालता जन्मला त्या की दिल्लीची पातशाही पालती घातल्याशिवाय राहणार नाही. ते उद्गार शिवाजी. बुद्धी प्रमाण द्रष्टानिधन वैज्ञानिक दृष्टिकोन इतिहासातून शिकायचा असतो. आपल्या महापुरुषांनी भविष्य पाहिलं, पंचांग पाहिलं, मुहूर्त पाहिला नाही. त्यांचा विश्वास अंधश्रद्धेवर नव्हता, कर्तृत्वावर होता. पण आज आपण पाहतो शिकलेले लोक मुला मुलीच्या लग्नाचं वय झालं की काय पाहतात? मुला मुलीच्या लग्नाचं वय झालं काय पाहतात? पत्रिका पाहतात. पत्रिका आपल्याला सांगितलं जातं, तुमच्या मुलाला 9वा शनी, मुलीला 8वा मंगळ, 10 वर्ष लग्नाचा योग नाही, तोपर्यंत डबरे होऊन जातात.
शांती करा, यज्ञ करा, नारायणात पोळी करा, काशी करा. आता मला सांगा, शनी मंगळ गुरु काय बरं किती लांब आहे? कोट्यावधी किलोमीटर दूर आहे. सगळ्यात जवळ मंगळ आहे. जवळ म्हणजे काय 2-3 किलोमीटर नव्हे. मंगळाचं अंतर 5.5 कोटी किलोमीटर आहे. 5.5 कोटी किलोमीटरचा मंगळ त्याच्या ऑर्बिट सोडून, त्याची कक्षा सोडून त्रास देण्यासाठी पृथ्वीवरती येईल. बरं आला तर तिथं मेंटेनन्स पण निघेल का अपडाऊन करायचं? कारण अनेकांच्या पत्रिकेत असतो. खगोलशास्त्र असं सांगतं, कोणताही ग्रह आणि तारा स्वतःचं ऑर्बिट, स्वतःची कक्षा सोडून खाली येत नाही. चंद्र जरी खाली आला तर चंद्र पृथ्वीवरती पोहोचण्यापूर्वी पृथ्वीचे तुकडे होते, असं खगोलशास्त्रज्ञांचं मत आहे. ग्रॅव्हिटी फोर्स. मग तो शनी अब्जावधी किलोमीटर दूर आहे, मंगळ कोट्यावधी किलोमीटर दूर आहे. तो त्रास द्यायला येईल का आपल्याला? नाही. तुकारामाने सांगितलं एक खोटांड आहे. भविष्य, पंचांग, मुहूर्त पाहू नका. पत्रिका पाहण्यापेक्षा मुलामुलीचं कर्तृत्व पहा, मुलामुलीची गुणवत्ता पहा, मुलामुलीचं शिक्षण पहा, मुलाला काय दारूचं, मुतक्याचं, तंबाखूचं व्यसन आहे ते पहा. त्याची आज गरज आहे. आपल्याकडे बंगला बांधायला लागले की काय पाहतात? बंगला बांधायला लागल्यानंतर किंवा घर विकत घेताना काय पाहतात? वास्तुशास्त्र. घराचं तोंड इकडे असावं, किचन कट्टा तिकडे असावं, बेडरूम इकडे असावं. घराचं तोंड कुठे काय महत्वाचं नाही, घराला लागणारी माणसं किती हिंमतवान आणि किती कर्तृत्ववान असतात यावरती यश अवलंबून असतं. कोणती दिशा वाईट नाही. पृथ्वी गोल आहे, दिशा काल्पनिक आहे. दिशाला नाव माणसाने दिली. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. या दिशा काय वास्तवात नाही, आभास आहे. दळण वळण्यासाठी दिशाला नाव आलं. कोणती दिशा वाईट नाही. घराचं तोंड कुठे काय महत्वाचं नाही, तुम्ही किती कर्तृत्ववान आहात याच्यावरती तुमचं यश अवलंबून असतं. कोणती दिशा वाईट नाही, कोणता दिवस वाईट नाही. दिवसाला नाव कोणी दिली? माणसाने दिली. सोमवार, मंगळवार, बुधवार, संडे, मंडे, ट्युसडे. कॅलेंडर मानव निर्मित आहे. जसं दळण वळण्यासाठी दिशेनं नाव आली, तसं दैनंदिन व्यवहारासाठी दिवसाला नाव आली. ग्रेगरियन कॅलेंडर, विक्रम संवत्सर, शालिवार, हिजरी कॅलेंडर माणसाने निर्माण केलं. दैनंदिन व्यवहारासाठी कॅलेंडर आलं. जानेवारी, फेब्रुवारी, चैत्र, वैशाख. माणसाने नावं दिली आपल्या दैनंदिन व्यवहारासाठी. सूर्यावरती लिहिले का संडे, मंडे, ट्युसडे, वेडनेसडे? नाही. कॅलेंडर मानव निर्मित आहे. प्रत्येक दिवस महत्वाचा आहे, कोणता दिवस वाईट नाही. प्रत्येक दिवस महत्वाचा आहे, कोणता दिवस अशुभ नाही. पण आपल्याकडे काही काही मंडळी शुक्रवारी नॉनव्हेज खातात, तो शनिवारी खात नाही. आज आमचा शनिवार. मग शुक्रवारी खाल्लेलं कुठे गेलं? आहाराचा, संस्कृतीचा, आहाराचा, नैतिकतेचा, आहाराचा आणि धर्माचा जगामध्ये काही संबंध नाही. जसं की म्हणजे शाकाहारी लोक सज्ज, मांसाहारी काय तुमचे नसतात का? नाही. असं कोणी लिहून देईल का स्टॅम्प वरती? शाकाहारी लोक चोरी करत नाहीत, शाकाहारी लोक खोटं बोलत नाहीत, शाकाहारी लोक कधी लाच घेत नाही, करप्शन करत नाहीत, असं आहे का? आहाराचा, धर्माचा, आहाराचा, नैतिकतेचा, आहाराच्या, संस्कृतीचा जगामध्ये काही संबंध नाही. आणि मनुष्य प्राणी शाकाहारी का मांसाहारी? मनुष्य प्राणी शाकाहारी का मांसाहारी? मिश्राहारी. बरोबर, गाडवे सरांनी उत्तर दिलं होतं. मिश्राहारी. कसा मिश्राहारी? गाय शुद्ध शाकाहारी आहे. गाय काय आमलेट काही पण नाही. वाघ काय मेथीची भाजी खातो नाही. पण मनुष्य प्राणी मेथीची भाजी पण खाऊ शकतो आणि ऑमलेट पण खाऊ शकतो. कारण मनुष्य प्राण्याची जी पचन संस्था आहे मिश्राहारी आहे. म्हणून मनुष्य प्राणी मिश्राहारी आहे. काय काय माणसं असतो, आम्ही शुद्ध शाकाहारी आहोत. भारतीय संविधानाने ज्याला शाकाहारी राहायचं त्याच्यासाठी पण स्वातंत्र्य दिले, ज्याला मांसाहार करायचं त्याच्यासाठी पण स्वातंत्र्य दिले. इतकी लिबरल आपलं भारतीय संविधान आहे, इतकी उदारमतवादी आपलं भारतीय संविधान आहे. पण काय काय मंडळी म्हणतात आम्ही शुद्ध शाकाहारी, कधी आयुष्यात मांसाहार केला नाही. मग मेडिसिन घेता का नाही, औषधं गोळ्या, कधी दही खाता का नाही? दही बॅक्टेरियाशिवाय दही तयार होत नाही. बॅक्टेरिया सजीव असतो आणि तो शरीरासाठी अत्यावश्यक असतो. असो तो काय विषय नाही. पण महापुरुषांनी कर्मठपणा नाकारला, बुद्धिप्रामाण्यवाद रॅशनलिझम आपल्याला सांगितला. तुकाराम महाराज म्हणाले जाऊन या काही तो आपले चंद्रकृष्णाने घरी घरी ती धोंडा पाणी देव लोकांचा जेवी नाही निर्मळ जीवन काही वेळ साबण.
तुका म्हणे माय बापे अवघी देवाची तुमच्या आई वडील तुझ्या काशी कशाला करतो काशी. जिवंतपणे आई वडिलांना सांभाळा, जिवंतपणे त्यांचा सन्मान करा, जिवंतपणे त्यांचा आदर करा. मृत्यूनंतरचं कोणतं जीवन नाही. भुके नाही महिलावर पिंडदान आहे, चालवा चालवी केली आपण जेवी. पिंडदान करणं, तेलही करणं, केस कापणं, आपल्या आई वडिलांना कावळं समजून द्यायचं दाखवणं, याला संत तुकाराम महाराजांचा मूर्खपणा आहे. म्हणून आपला सगळा वारसा भारतीय इतिहासाचा बुद्ध महाराजांपासून ते बसवांना, महात्मा कबीर असतील, संत रोहिदास, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, ते चक्रधर आणि आधुनिक काळातील फुले शाहू आंबेडकर, मध्ययुगीन काळातील छत्रपती शिवाजी महाराज, हा सगळा वारसा समतेचा वारसा, स्त्रियांचा आदर आणि सन्मान करण्याचा वारसा आहे. हा वारसा बुद्धी प्रामाण्यवादाचा वारसा आहे आणि संकट समयी लढण्याचा वारसा आहे. आपल्या महापुरुषांच्या जीवनामध्ये अनेक संकट आली. शिवरायांच्या जीवनात आली, बुद्धाच्या आली, बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये प्रतिकूल परिस्थिती होती. 10 बाराच्या कुलीत राहिले बाबासाहेब, रडत बसले नाही. त्या काळामध्ये MA, PhD, DLED, बारावी, SSC, LLD या पदव्या संपादन केल्या. US सुद्धा सुद्धा पाकिस्तान प्रॉब्लेम होती. कास्ट व्हॉट काँग्रेस गांधी आउटकम अनटचेबल्स, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, असे अनेक ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिले. सार्वजनिक दिव्याखाली बसून त्यांनी अभ्यास केला. ज्या बाबासाहेब आंबेडकरांना 10 वाजाच्या पूर्वीच राहावं लागलं. टेबल लॅम्प नव्हता, स्टडी टेबल नव्हता, स्टडी रूम नव्हती, चौकात सार्वजनिक दिव्याखाली बसून अभ्यास केला बाबासाहेबांनी. त्या बाबासाहेबांचा पुतळा आज अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठामध्ये, लंडनमध्ये, दिल्लीमध्ये, कलकत्त्यामध्ये, चेन्नईमध्ये. हा विद्वतेचा सन्मान आहे, हा कर्तृत्वाचा सन्मान आहे, त्यांच्या कष्टाचा सन्मान आहे. या सगळ्या महापुरुषाच्या जीवनामध्ये संकट आले, शिवरायांच्या जीवनामध्ये संकट आले, अफजल खानाला, दिलेर खानाला, शाहिस्ते खानाला. बरे कशासाठी आले? फार मारण्याचे उद्देश. महाराज हातबल झाले, निराश झाले नाही. आपले महापुरुष संकटाला संधी समजणारे होते. ज्याच्या जीवनात संकट नाही त्याला संधी नाही. संकट नेहमी संधी सोबत घेऊन येत असतं, लक्षात ठेवा. जे लोक संकटाला संधी समजतात त्या आयुष्यामध्ये यशस्वी होतात. ज्याच्या जीवनात संकट नाही त्याला संधी नाही. ओशो नेहमी म्हणायचं, ओशो ज्याच्या लहान वयामध्ये, कुमार वयामध्ये खूप संघर्ष असतो आणि खूप संकट असतात, त्या तरुणांचं आयुष्य खूप उज्ज्वल असतं, भवितव्य खूप ऐश्वर्य संपन्न असतं. ज्याच्या जीवनात संकट नाही, ज्याच्या जीवनात संघर्ष नाही त्याला संधी नाही. संकटाला संधी समजली पाहिजे. संकटातून हातबल होऊ नये, निराश होऊ नये. तुकारामाने सांगितलं, असाध्य ते साध्य करीत आहे असं कारण असं तुकामध्ये. तुम्ही गरीब असाल तर श्रीमंत होऊ शकता, रंग असाल राजा होऊ शकता, अज्ञानी असेल तर सज्ञानी होऊ शकता. या जन्मात तुम्ही क्रांती करू शकता. आपला इतिहास संघर्ष करायला शिकवतो. आपला इतिहास प्रेरणा देणारा इतिहास आहे. आपला इतिहास लढायला शिकवतो. आपला इतिहास स्त्रियांचा आदर सन्मान करायला शिकवतो. आपला इतिहास नैतिक मूल्यांचा इतिहास आहे. आपला इतिहास जाती व्यवस्था नष्ट करणारा, जाती जातीमध्ये ऐक्य भाव आणि समता भाव निर्माण करणारा असे भक्ती चळवळीचा आपला इतिहास आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास खूप वैभवशाली आहे. त्या इतिहासाचं आपण जागरण करावं, अनुकरण करावं. त्या इतिहासाच्या विचाराप्रमाणे आपण जर का पुढे गेलो तर निश्चितपणे आपला भविष्यकाळ खूप चांगला आहे. ज्या दिवशी भारतीय तरुणांना आपला खरा इतिहास कळेल त्या दिवशी अमेरिकेच्या अगोदर मंगळावरती पहिलं पाऊल भारतीय तरुणांचा आणि तरुणींचा असेल. इतकी ताकद आपल्या इतिहासामध्ये आहे. आणि अशा या अल्लपूर ऐतिहासिक व्याख्यानमालेमध्ये मी आलो. आपण अत्यंत शांतपणे ऐकून घेतलं, त्याबद्दल आपले खूप खूप आभार मानतो. आयोजकाला खूप खूप धन्यवाद देतो, अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. श्रोते हो, अगदी 2च मिनिटात मी समारोपाचा कार्यक्रम घेतो. डॉक्टर श्रीमंत कोकाटे यांनी आपल्याला आज दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी हडप्पा संस्कृती, सिंधू संस्कृती, महावीर, बुद्ध ते शिवाजी महाराज यांचे विविध दाखले देऊन
त्या काळी आणि आजही स्त्री समानता कशी आवश्यक आहे याच्यावरती भाष्य करून आपलं प्रबोधन केलं. स्वाभिमान प्रेरणा घेऊन आपण कसं लढायचं, समता शांतता कशी स्थापायची, आपला विकास कसा साधायचा याच्याविषयी अतिशय छान त्यांनी प्रबोधनात्मक आपल्याला मार्गदर्शन केलं. त्याबद्दल डॉक्टर श्रीमंत कोकाटे यांचं मी सर्व भूमवासियांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. श्रोतेहो, साधारणतः या व्याख्यानमालेसाठी माझं वर्षभर मंथन विचार, पुढच्या वर्षीसाठी कोण वक्ते असावे हे कायम सुरू असतं डोक्यात. काय नेक्स्ट पुढच्या वर्षी कोणता वक्ता असावा हे कायम खेळत असतं. साधारण मी सप्टेंबरमध्ये व्याख्यानमालेसाठी आपल्या भूमीचे जे ज्येष्ठ श्रेष्ठ शाळेचे शिक्षक मित्र यांचे सल्ले घेत असतो, त्यांच्याकडून सजेशन घेत असतो. पण यावेळी मला कंपनीमध्ये अतिरिक्तची जबाबदारी आल्यामुळे माझ्याच्याने वक्त्यांसाठी निवड आणि बोलणं काही शक्य व्हायचं नाही. दिवस पूर्ण झाला, जेवलो आणि झोपायला पडलो की त्यावेळी माझ्या डोक्यात यायचं की विसरलो, आज पण विसरलो फोन करायचं सगळ्यांना. सप्टेंबर गेला, ऑक्टोबर गेला, आता नोव्हेंबर आला. आता मात्र अतिशय विषय झाला. म्हणजे एवढ्या नोव्हेंबर एका महिन्यामध्ये मोठमोठ्या वक्त्यांच्या तारखा मिळत नसतात. सर्वसाधारण मी तुम्हाला इन्साईट देतो. मोठं संकट उभा राहिलं माझ्यासमोर की आता करायचं काय. ज्याप्रमाणे डॉक्टर श्रीमंत कोकाटे सरांनी आपल्याला सांगितलं की स्त्री समानता, स्त्रियांनी कसं तंत्र असलं पाहिजे, स्त्रिया कशा लढवय्या पाहिजेत, त्या रूपाने माझ्या डोळ्यासमोर फक्त एकच नाव त्यावेळी येतं की पटकन मला या संकटातून कोण मला सोल्युशन देईल, कोण मला वाचेल. सगळ्यात पहिला मोबाईल हाती घेतला आणि मी अलकाताईंना कॉल केला. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात, साधारण 1 महिन्यापूर्वीच. मोठी गोष्ट आहे. अलकाताई मला या संकटातून तारतील. अगदी सर म्हटलं तसंच मी देखील स्त्री समानता मानणार आहे, स्त्री शक्ती मानणार आहे. त्यामुळे सर्वप्रथम मी अलकाताईंना कॉल केला आणि त्यांनी मला अगदी पुढच्या 1 तासातच 2 वक्ते दिली. म्हणजे ज्यासाठी मी अगदी 2 महिने धुंडाळत होतो ती गोष्ट अगदी सहज शक्य अलकाताईंनी केली. अलकाताई हे आपल्या भूम परिसरातून अतिशय छान साहित्य क्षेत्रामध्ये काम करत आहे. आपल्याला माहीत असेल किंवा नसेल तर ताईंचे 2 काव्यसंग्रह, 2-3 पुस्तकं, त्याचबरोबर विविध साहित्य क्षेत्रामधल्या प्रकाशनं असतील किंवा परिषदा असतील किंवा साहित्य संमेलनं असतील, वारकरी संप्रदायातले वेगवेगळे साहित्य क्षेत्राशी निगडीचे कार्यक्रम आहेत. त्या कार्यक्रमामध्ये अगदी हिरिरीने ताईंना निरोप येतो, आमंत्रण येतं आणि आपल्या भूमीचं नाव ते अशा पद्धतीने उज्ज्वल करतात, साहित्य क्षेत्रात मोठं काय झेप घेतात. त्यामुळे आपल्या ह्या भूम परिसरातून हे मोठं नाव होत आहे त्याबद्दल आम्हाला अतिशय काही तुमचं कौतुक आहे. आणि अशाच तुम्ही पुढे जा, छान मोठ्या व्हा, याबद्दल आम्हाला सर्वांच्या वतीने तुमचं मनपूर्वक कौतुक आणि शुभेच्छा. गावामध्ये कधीही कौतुकाची थाप ही अतिशय प्रेरणादायी असते. त्याच्यामुळे ताईंचा माझ्यामध्ये या त्यांच्या प्रवासात शुभेच्छा त्यांच्या तर आहेतच आणि भविष्यात त्यांचा अजून उज्ज्वल व्हावा यासाठी मी देशमुख सरांना, जे आपल्या गुरुदेव शाळेचे सचिव देखील आहेत, शिक्षक देखील आहेत आणि ताईंचे शिक्षक गुरु देखील आहेत, देशमुख सरांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर येऊन ताईंचा सत्कार करावा आणि शुभेच्छा द्याव्या. सरांना, कोकाटे सरांना देखील मी विनंती करतो.
थँक्यू. तुम्हा सर्वांचे आभार. उद्या गायनाचा कार्यक्रम आहे, भक्तिगीतांचा कार्यक्रम आहे. आपण सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. सर्वांनी अगदी बरोबर 5:45 यायचं. 6 वाजता आपण कार्यक्रम सुरू करू. आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.